या स्टेटमेंटमध्ये सगळं येऊन गेलं जे मी तुम्हाला लास्ट टाइम डिस्क्राईब केलेलं होतं. फक्त त्याच्यातून ध्यानात काय ठेवायचंय तुम्हाला, सायंटिस्टचं नाव, कोणाबरोबर काम केलंय, कशामध्ये काम केलंय आणि कोणत्या पार्ट मध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला दिसतायत व्हस्क्युलर टिश्यूज क्लिअरली दाखवले. ठीक आहे. आता इथं दाखवले ईस्ट एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे. इथे तुम्हाला कोकोनट मिल्क दाखवलेलं आहे. इथे डीएनए दाखवलंय. हे सगळे तुम्हाला इथं वरती एक्स्ट्रॅक्ट जे दिले ना, in addition to oxygen the nutrient medium was supplemented with one of the following extract. मग तुम्ही काय करा, न्यूट्रिएंट मीडियम सप्लिमेंट विथ दी वन ऑफ द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट. व्हस्क्युलर टिश्यूज घ्या, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट घ्या, कोकोनट मिल्क घ्या, वॉट एव्हर काय असेल. ठीक आहे. मग हे न्यूट्रिएंट मीडियम आहे, याला आपण कल्चर मीडिया म्हणतो. दिस इज कॉल्ड एज द कल्चर मीडिया. ठीक आहे. आणि यामध्ये काय करायचंय, यामध्ये तुम्ही जेव्हा टिश्यू किंवा सेल ऍड करणार आहात तर त्याची डेव्हलपमेंट होणार आहे. ध्यानात ठेवा, सेल कल्चर किंवा टिश्यू कल्चर, प्लांट सेल कल्चर किंवा प्लांट टिश्यू कल्चर मध्ये एक तुमचा सेल, एक छोटासा सेल हा कंप्लीट प्लांट तयार करतो. याच्या मागचं कारण असं आहे की प्लांट सेल हॅव्हिंग द ॲबिलिटी टू कन्वर्ट इनटू द होल प्लांट, त्या प्लांटच्या सेलमध्ये कंप्लीट प्लांटमध्ये कन्वर्ट होण्याची ॲबिलिटी असते. आणि अशा प्रकारच्या ॲबिलिटीला आपण म्हणतो टोटीपोटेन्सी. ध्यानात ठेवा, अशा प्रकारच्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो, टोटीपोटेन्सी. आणि टोटीपोटेन्सी मुळेच आजच्या युगामध्ये आपल्याला कितीतरी एरियाज मध्ये, तुम्ही ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज मध्ये जा, फार्म रिसर्च एरियामध्ये जा, ऍग्रिकल्चरल रिसर्च एरियामध्ये जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता छोट्याशा सेल पासून किंवा टिश्यू पासून कंप्लीट प्लांट तयार करताना दिसेल. ठीक आहे. कारण एवढंच आहे की त्या प्लांटच्या सेलमध्ये असलेली ॲबिलिटी, त्या ॲबिलिटीला आपण टोटीपोटेन्सी असं म्हणतो. ठीक आहे. ज्या बेसिसवरती तो प्लांट सेल कंप्लीट प्लांट तयार करू शकतो. मला इथे तुम्हाला फक्त टिश्यू कल्चर किंवा सेल कल्चर जे आहे तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं होतं, प्लांट टिश्यू कल्चर किंवा सेल कल्चर. ठीक आहे. आता याच्यातून एक गोष्ट आणखीन क्लिअर होते की टिश्यू कल्चर मध्ये सायटोकायनिन खूप महत्वाची भूमिका बजावतो. म्हणजे सायटोकायनिन शिवाय टिश्यू कल्चर जो आहे ना, तो जास्त प्रमाणामध्ये पॉसिबल नाही. ठीक आहे. तसं नॅचरली सेल डेव्हलप होणारच आहे, त्यापासून प्लांट तयार होणारच आहे. पण जर तुम्हाला स्पीड इन्क्रीज करायचं असेल, वाढवायचं असेल, ऍक्सेलरेट करायचं असेल, तर सायटोकायनिनची काय होईल, तुम्हाला तिथं गरज पडेल. स्कुग आणि मिलर या दोघांनी नंतर पुढे जाऊन, हे तर एक्सपेरिमेंट झालंच होतं, बट लेटर दे आयडेंटिफाईड अँड क्रिस्टलाइज द सायटोकायनिन प्रोमोटिंग ऍक्टिव्ह सबस्टन्स दॅट दे टर्म कायनेटिन. काय आहे, काय नाव दिलं त्यांनी, कायनेटिन. म्हणजे त्यांनी क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये एक जो सबस्टन्स त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केला किंवा आयडेंटिफाय केला प्लांट मध्ये, जे काय करतोय, सायटोकायनेसिस प्रमोट करतोय. सायटोकायनेसिस म्हणजे व्हॉट इज मेन बाय सायटोकायनेसिस? आफ्टर कॅरियोकायनेसिस सायटोप्लाझमिक डिव्हिजन. सायटोप्लाझमिक डिव्हिजन. कॅरियोकायनेसिस नंतर जो सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतो त्याला आपण सायटोकायनेसिस असं म्हणतो. आणि ह्या सायटोकायनेसिसला प्रमोट करणारा एक सबस्टन्स त्यांनी पाहिलं, ऍक्टिव्ह सबस्टन्स, आणि त्या सबस्टन्सला त्यांनी सुरुवातीला नाव दिलं कायनेटिन. म्हणून यावरती प्रश्न पण विचारला होता नीटमध्ये, प्रश्न पण विचारला होता की सायटोकायनिनला सुरुवातीला काय नाव दिलं गेलं. द फर्स्ट नेम ऑफ द सायटोकायनिन इज, तर ते काय आहे, कायनेटिन. आणि हे नाव कोणी दिलं होतं, स्कुग आणि मिलर यांनी. कोणी दिलं होतं, स्कुग आणि मिलर यांनी. हे दोन सायंटिस्ट तुमच्या समोर दिसतात. त्यातला पहिला जो आहे तो स्कुग आहे आणि दुसरा आहे तो मिलर आहे. ठीक आहे. Cytokinin have specific effect on cytokinesis and were discovered as kinetin, a modified form of adenine, a purine from the autoclaved herring sperm DNA. पहा, नंतर त्यांनी काय केलं, इफेक्ट बघितला सायटोकायनेसिसचा, हॅव्हिंग द स्पेसिफिक इफेक्ट दॅट इज सायटोकायनेसिस अँड वेअर डिस्कवर्ड ॲज कायनेटिन, ज्याला कायनेटिन म्हणून डिस्कवर केलं गेलं. तर इट इज अ मॉडिफाईड फॉर्म ऑफ ॲडेनाइन. तो काय आहे, तो ॲडेनाइनचा मॉडिफाईड फॉर्म आहे. तुम्हाला माहिती आहे ॲडेनाइन इज अ प्युरिन. पण हा जो ॲडेनाइनच्या फॉर्म मध्ये जो मॉडिफाईड फॉर्म आहे तो एक्स्ट्रॅक्ट कुठून केला गेला, तो कुठून केला गेला? आधी तर आपण बघितलं टोबॅको प्लांट मध्ये, पण टोबॅको प्लांट मध्ये पहिली डिस्कवरी आहे. दुसऱ्या डिस्कवरी मध्ये काय होतं, त्याला एक्स्ट्रॅक्ट केला गेला किंवा ऑटोक्लेव्ह केलं गेलं. कुठून? हेरिंग स्पर्म डीएनए. कुठून केलं? हेरिंग स्पर्म डीएनए. ध्यानात ठेवा या नावाला, हेरिंग स्पर्म डीएनए. ठीक आहे.
हा इम्पॉर्टंट आहे. यावरती हा पार्ट ऑप्शन मध्ये टाकून प्रश्न विचारलेला आहे. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट त्यांनी काय केला, नीट मध्ये प्रश्न विचारत असताना त्यांनी ऑप्शन मध्ये टाकून प्रश्न विचारलेला होता. मग हिअरिंग स्पर्म डीएनए जो आहे याला तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे, चला पुढे. इथे तुम्हाला दिसतंय पहा सायटोकायनेसिस. तसे ऑलरेडी आपण सुरुवातीलाच सेल डिव्हिजन पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम नको तुम्हाला ते समजायला. तर हे सायटोकायनेसिस इथं तुम्हाला दिसतंय, त्यातून डीएनए काढलेला पहा, एक्स्ट्रॅक्ट केलेला डीएनए. या डीएनएला त्यांनी नाव दिलं हिअरिंग स्पर्म डीएनए. ऍक्च्युली याच्यातून एक्स्ट्रॅक्ट केलेला जो स्पर्म आहे हा स्पर्म, आणि याच्यातला हा डीएनए एक्स्ट्रॅक्ट केलेला. ठीक आहे, तर आता प्रश्न निर्माण झाला असेल की हिअरिंग स्पर्म काय आहे. ऍक्च्युली हिअरिंग स्पर्म जो आहे ना एक फिश आहे. हिअरिंग, हिअरिंग काय आहे, हिअरिंग, हिअरिंग इज अ फिश. परत हा प्रॉब्लेम तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी राहू शकतो. ठीक आहे, म्हणून ध्यानात ठेवा हा फिश आहे. आणि त्या फिश मधून जो स्पर्म त्यांनी घेतला त्या स्पर्मचा डीएनए या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी ॲडेनाइन जो मॉडिफाईड फॉर्म आहे त्याचा, तर तो फॉर्म त्यांना हिअरिंग स्पर्म डीएनए मध्ये भेटला. कायनेटिन प्लांट मध्ये नॅचरली भेटत नाही, नॉट ऑकर्स नॅचरली इन प्लांट. मग नॅचरली काय भेटतं सायटोकायनिनचं प्लांट मध्ये, तर सर्च फॉर नॅचरल सबस्टन्स विथ सायटोकायनिन लाईक ऍक्टिव्हिटीज लेड टू दी आयसोलेशन ऑफ झिटीन फ्रॉम कॉर्न केर्नल अँड कोकोनट मिल्क. मग त्यांनी काय केलं, नॅचरल फॉर्म एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना कॉर्न केर्नल आणि कोकोनट मिल्क, कॉर्न केर्नल म्हणजे कॉर्नचं सीड, कॉर्नचं फ्रूट, कॉर्नच्या फ्रूटला कॉर्न केर्नल असं म्हणतात. मग कॉर्न केर्नल आणि कोकोनट मिल्क यामधून त्यांनी हा सबस्टन्स आयसोलेट केला, दॅट इज कॉल्ड ॲज झिटीन. यावरती पण प्रश्न विचारलेला. हा झिटीन हा सबस्टन्स त्याने एक्स्ट्रॅक्ट केला आणि हा त्यांना नॅचरल फॉर्म मध्ये भेटलेला आहे. दिस इज अ नॅचरल फॉर्म. ठीक आहे, क्लिअर झाला आता तुम्हाला. तुम्हाला कॉर्न केर्नल पण दिसतोय आता आणि कोकोनट मिल्क पण दिसतंय. ठीक आहे, चला. Natural cytokinin are synthesized in region where rapid cell division occurs. For example, root apices, developing shoot buds, young fruits. तर कुठे जास्त प्रमाणामध्ये सायटोकायनिन सिंथेसाइज होतं, तर ज्या ठिकाणी डिव्हिजन होते. सरळ सरळ तुम्ही मेरिस्टेमॅटिक पार्ट म्हटलं तरी चालेल. ठीक आहे ना, मेरिस्टेमॅटिक एरिया म्हटलं तरी चालेल, तरी सुद्धा ते क्लिअर होऊन जाईल. पण तरी रूट अपायसेस, डेव्हलपिंग शूट बर्ड्स, त्यानंतर यंग फ्रुट्स, ज्यामध्ये तुम्हाला नॅचरल सायटोकायनिन्स भेटतील. Here रूट अपायसेस, इथं तुम्हाला ओल्ड शूट, शूट बर्ड, लीफ बर्ड, ट्यूबर पाहायला भेटतंय. आणि यामध्ये जो यंग शूट आहे पहा, डेव्हलपिंग शूट बर्ड दिसतंय तुम्हाला, ते बाणानं दाखवलेले तिथं. ठीक आहे, त्यानंतर यंग फ्रूट इथं दिसतंय पहा, इथे पण बाणानं दाखवलेले यंग फ्रूट, ज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सायटोकायनिन सिंथेसाइज होतं किंवा त्याच रिजन मध्ये सायटोकायनिन सिंथेसाइज केलं जातं. आता आपण याच्या फंक्शन्स कडे जाऊया. आणि याचं पहिलं फंक्शन आहे म्हणजे सिग्निफिकन्स. इट हेल्प्स टू प्रोड्यूस न्यू लीव्स, नवीन पानं तयार करण्यासाठी. या व्यतिरिक्त क्लोरोप्लास्ट इन लीव्स, लीव्स मध्ये क्लोरोप्लास्टचं प्रमाण वाढवण्यासाठी. त्यानंतर लॅटरल शूट ग्रोथ, लॅटरल शूट ग्रोथ करण्यासाठी. हे दिसते तुम्हाला लॅटरल शूट ग्रोथ अँड ऍडव्हान्टिशियस रूट फॉर्मेशन. इथं दिसतंय पहा ऍडव्हान्टिशियस रूट फॉर्मेशन. ऍडव्हान्टिशियस रूट तुम्हाला, ऍडव्हान्टिशियस शूट तुम्हाला माहिती आहे की जो सीड व्यतिरिक्त अदर पार्ट पासून तयार केला जातो त्याला आपण ऍडव्हान्टिशियस म्हणतो. तर ऍडव्हान्टिशियस शूट फॉर्मेशन, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो युजफुल आहे. कुठे कुठे हेल्पफुल आहे, एकतर नवीन नवीन लीव्स तयार करण्यासाठी, त्यानंतर लीव्स मध्ये क्लोरोप्लास्ट ऍड करण्यासाठी, त्यानंतर लॅटरल शूट ग्रो करण्यासाठी, आणि दॅट इज ऍडव्हान्टिशियस शूट फॉर्मेशन साठी. ठीक आहे, सायटोकायनिन हेल्प्स टू ओव्हरकम दी अपायकल डॉमिनन्स, आणि सायटोकायनिन अपायकल डॉमिनन्स ओव्हरकम करण्यासाठी युजफुल आहे. आता अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, ज्या तुम्ही पाहिला प्रिव्हेन्शन ऑफ द अपायकल डॉमिनन्स कोण करतं, आठवतंय? चला बोला.
ऑक्झिन्स अपायकल डॉमिनन्स काय करतं, प्रिव्हेंट करतं. आणि सायटोकायनिन त्याच्या विरुद्ध काम करतोय. पहा इथं अपायकल डॉमिनन्स तयार सुरू करण्यासाठी मदत करतो. ओव्हरकम दी अपायकल डॉमिनन्स. ठीक आहे, चला. दे प्रोमोट दी न्यूट्रिएंट मोबिलायझेशन. हा तिसरा फंक्शन म्हणावं लागेल. अपायकल डॉमिनन्स झाल्यानंतर हा तिसरा. दे प्रोमोट न्यूट्रिएंट मोबिलायझेशन विच हेल्प इन द डिले ऑफ लीफ सिनेसन्स. हे काय करेल, न्यूट्रिएंट मोबिलायझेशन. न्यूट्रिएंट मोबिलायझेशन समजते. आता पहा, आता तुम्ही असं समजा, हा तुमच्या समोर प्लांट आहे, हा दिसतोय तुमच्या समोर प्लांट. तर या लीफ कडून मी काय केलं, याला इकडे आणलं स्टेम कडे. लीफ मध्ये न्यूट्रिएंट आहे, त्याला स्टेम मध्ये आणलं, किंवा स्टेम मध्ये न्यूट्रिएंट आहे, त्याला कुठे आणलं, लीफ मध्ये आणलं. याला आपण म्हणतो न्यूट्रिएंट मोबिलायझेशन. दिस इज कॉल्ड एज न्यूट्रिएंट मोबिलायझेशन. कशासाठी, तर सिनेसन्स डिले करण्यासाठी. म्हणजे तुम्ही विचार करा, जर लीफला, प्लांटच्या लीफला जर न्यूट्रिएंट कमी प्रमाणामध्ये भेटत असेल, तर तो लीफ काय होईल, सिनेसन्स मध्ये चालला जाईल. जर तो सिनेसन्स मध्ये जर गेला, तर तो काय करेल, फॉल होईल, त्याच्यामध्ये क्लोरोसिस होईल. क्लोरोसिस म्हणजे तो येलो होईल, आणि येलो झाल्यानंतर तो काय होईल, प्लांट वरून खाली पडेल, फॉल होईल. दे विल बी फॉल डाऊन. म्हणून काय करायचंय, त्याचे हे सिनेसन्स तुम्हाला डिले करायचे. डिले करण्यासाठी काय करावं लागेल, इथं तुम्हाला सायटोकायनिनचं प्रमाण वाढवावं लागेल. सायटोकायनिन इथं वापरलं गेलं, तो काय करेल, न्यूट्रिएंट मोबिलायझेशन करेल. म्हणजे वरून खाली किंवा खालून वरती न्यूट्रिएंट घेऊन जाईल आणि त्या पार्टचं सिनेसन्स रोखेल. ठीक आहे, तर हा एक फंक्शन झाला त्याचा. समजलंय सायटोकायनिन? हो सर. येस सर. तर हे तीनही जे हार्मोन्स होते, हे तीनही जे हार्मोन्स होते, ते सगळे प्रमोटिंग हार्मोन होते. काय होते, ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन. आता आपल्याला ग्रोथ इनिबिटिंग हार्मोन कडे जायचंय. वी हॅव टू कंटिन्यू विथ दी ग्रोथ इनिबिटिंग हार्मोन. आणि ग्रोथ इनिबिशन मध्ये पहिलं आहे इथिलीन. इथिलीनचं आपण केमिकल नेचर ऑलरेडी पाहिलं. इट इज ए गॅसियस हार्मोन. काय म्हणतात त्याला, गॅसियस पीजीआर. ठीक आहे, याला आपण असं म्हणूया, इट इज ए गॅसियस हार्मोन. ठीक आहे. Release of a volatile substance from ripened oranges that hasten the ripening of the stored unripened bananas. The release of a volatile substance from ripened oranges that hasten the ripening of stored unripened bananas. पहा, तुम्ही काय केलं, यंग बनानास तोडून आणलेत आणि त्याच्यावरती काय केलं तुम्ही, ऑरेंजचे ते वरतीला पार्ट जो तिथे टाकून दिला. ठीक आहे, त्याच्यातून बाहेर पडणारा जो व्होलाटाईल सबस्टन्स, कारण इथिलीन इज अ गॅसियस हार्मोन. इथिलीन काय गॅसियस हार्मोन, म्हणून व्होलाटाईल सबस्टन्स म्हणण्यात येणे. त्यातून जो व्होलाटाईल सबस्टन्स बाहेर पडतो, तर तो काय करतो, त्या बनानाला काय करतोय, रायपन करतोय. रायपनिंग ऑफ स्टोर्ड अनरायपन्ड बनानास. ते काय करतं, त्याचं रायपनिंग करतो. म्हणून इथिलीन इज ऑल्सो कॉल्ड एज द रायपनिंग हार्मोन. मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो होतो, कालच, रायपनिंग हार्मोन. ठीक आहे. सियर ऑरेंज, याच्यातून काही व्होलाटाईल सबस्टन्स बाहेर पडतो. ठीक आहे, त्याच्या तुम्ही जवळ त्या बनानाला आणा. पहा बनाना कसं पिकतोय, फिगर मध्ये एकदम क्लिअर समजून जातं, काही जास्त तुम्हाला विचार करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तर लेटर धिस व्होलाटाईल सबस्टन्स वॉज आयडेंटिफाईड ॲज इथिलीन. पुढे जाऊन त्या व्होलाटाईल सबस्टन्सला नाव दिलं गेलं इथिलीन. ठीक आहे, ए गॅसियस प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. सो या पद्धतीने ही झाली त्याची हिस्ट्री. ठीक आहे. इट इज सिंथेसाइज्ड इन लार्ज अमाउंट बाय टिश्यू अंडरगोइंग सिनेसन्स अँड रायपनिंग फ्रूट. कुठे त्याला तयार केलं जातं, तर अशा टिश्यूज मध्ये जे सिनेसन्स मध्ये चाललेत किंवा रायपनिंग फ्रूट मध्ये. ठीक आहे, तर कारण फ्रूटचं रायपनिंग करायचं ना, आपण त्याला म्हटलं इट इज अ रायपनिंग हार्मोन. मग रायपनिंग फ्रूट मध्ये याचं सिंथेसिस जास्त प्रमाणामध्ये होतं. सियर हा तुम्हाला फ्रूट दिसतोय. तुम्हाला प्लांट छोट्याचा मोठा होताना दिसतोय. म्हणजे इथिलीन असा हार्मोन आहे की दोन पद्धतीने काम करतो. तो ग्रोथ रेग्युलेटर म्हणून पण काम करतो आणि ग्रोथ इनिबिटर म्हणून सुद्धा काम करतो. म्हणजे प्रोमोटर म्हणूनही काम करतो आणि रेग्युलेटर म्हणूनही काम करतो. ठीक आहे. इन्फ्लुएन्स ऑफ इथिलीन ऑन प्लांट इन्क्लूड हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ सीडलिंग्स. जर इथिलीनचं तुम्ही
काय झालं? क्वेश्चन मध्ये जर असं आलं ऑप्शन मध्ये असलं काय याला इनहॅबिटर लिहायचं का प्रोमोटर इनहॅबिटंट? लिहायचं का म्हणजे क्वेश्चन मध्ये असलं खाली पैकी नाही, इनहॅबिटर तुम्हाला कोणतं आहे? क्वेश्चन मध्ये असं विचारणारच नाही इथिलीन हा प्रोमोटर आहे की इनिव्हिटर आहे. मी तुम्हाला सर स्टेटमेंट दिलं होतं ना टास्क लास्ट टाइम. मी तुम्हाला लास्ट टाइम स्टेटमेंट दिलं होतं ना की इथिलीन हा असा हार्मोन आहे की तो दोन्ही पद्धतीने काम करतो, बट मोस्टली इट इज ए इनिव्हिटर. मग तुम्हाला प्रश्न टास्क मध्ये विचारताना असं आहे. स्टेटमेंट, हा तर तुम्हाला प्रश्नामध्ये असंच प्रश्न विचारला जाईल ना. मग मोस्टली इनिव्हिटर आहे ना, मग आन्सर देताना इनिव्हिटरच लिहायचं. मोस्टली इनिव्हिटर म्हणजे आन्सर लिहिताना काय लिहायचं तुम्ही? इनिव्हिटर लिहायचंय. पण मग तुम्हाला असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतं ना की इथिलीन दोन पद्धतीने काम करतं, मग कसं करतं हेही आपल्याला माहित असावं. ठीक आहे ना. इन्फ्लुएन्सेस ऑफ इथिलीन इथिलीन आणि ऑन काय? इथिलीन आणि एबीए मध्ये चूज करायला लावलं होतं त्याच्यामुळे तिथं आन्सर हा. एबीए होतं. मग खाली तुम्हाला बोथ ए बी सिलेक्ट करावं लागेल ना. नाही, तुम्हाला जर नाही तिथं आन्सर की बोथ मध्ये ए मग होतं. आता हा हा बरोबर. मग आता देताना दोन्ही दिलं आणि ऑप्शन मध्ये देताना त्यांनी हे केलं पण नाही ना. ऑप्शन मध्ये देताना त्यांनी तुम्हाला असं म्हटलं नाही की बोथ ए अँड बी किंवा असं दोन्ही पण येतील म्हणून असं नाही दिलंय. मग अशा वेळेस तुम्हाला नाही प्रोबेबल असं आन्सर, मग अशा वेळेस प्रोबेबल आन्सर तुम्हाला काय घ्यावं लागेल? ए बी ए घ्यावा लागेल. कारण क्लिअर आहे ना की हा दोन्ही पद्धतीने काम करतो. मग अशा क्वेश्चनच्या वेळेस काय समजायचं की हा त्या पहिल्या पद्धतीमध्ये काम करतो, प्रोमोटर म्हणून, इनिव्हिटर म्हणून काम करत नाही, असं तुम्ही तिथं गृहीत धरायचंय. ठीक आहे. तर इन्फ्लुएन्स ऑफ इथिलीन ऑन प्लांट्स इन्क्लूड हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ सीडलिंग. काय फायदा होतो सीडलिंगचं? इन्क्लूड हॉरिझॉन्टल ग्रोथ ऑफ सीडलिंग. सीडलिंगची हॉरिझॉन्टल ग्रोथ होते. स्वेलिंग ऑफ ऍक्सिस मोठा होतो. अँड अपायकल हुक पण काय होतो? स्वेल होतो. फॉर्मेशन अपायकल हुक फॉर्मेशन इन द डायकॉट सीडलिंग. डायकॉट सीडलिंग मध्ये अपायकल हुक फॉर्मेशन सुद्धा तो करतो. म्हणजे हॉरिझॉन्टल ग्रोथ आहे, ऍक्सिस स्वेलिंग आहे, या व्यतिरिक्त अपायकल हुक फॉर्मेशन सुद्धा तो करतो. हा फंक्शन मध्ये येईल. मग एक फंक्शन झालं रायपनिंग, हे बाकीचे दुसरे अदर फंक्शन झालेत त्याचे. इथिलीन प्रोमोट सिनेसन्स. इथिलीन काय करतं? सिनेसन्स प्रोमोट करतो. अँड ऍब्सिशन ऑफ प्लांट ऑर्गन इस्पेशली ऑफ लीव्स अँड फ्लावर्स. इथिलीन काय करतो? तो सिनेसन्स प्रमोट करतोच. म्हणजे एक प्रकारे काय झालं प्लांटला यंग मधून कुठे आणतोय? ओल्ड कंडिशन मध्ये घेऊन जातोय. किंवा मग आता याला आपण इनिबिटर म्हणतो ना. मग इनिबिटर का म्हणतो? तर कारण तो सिनेसन्स प्रमोट करतो. मग जर समजा एखाद्या प्लांटचा पार्ट खूप जास्त फूड मटेरियल वापरतोय, पण प्लांटला फेवरेबल कंडिशनच अवेलेबल नाहीये, तर मग त्या फूड मटेरियल अवेलेबल होणार कुठून? मग अशा केसमध्ये काय करायचं? तो पार्ट जो आहे ना त्याला सिनेसन्स करून टाकायचा. म्हणजे त्याला त्याची ऍक्टिव्हिटीज बंद करून टाकायची. बंद केलं म्हणजे युज ऑफ फूड मटेरियल काय होईल? आपोआपच बंद होईल आणि स्ट्रेस कंडिशन आपोआपच काय केली जाईल? तिथं रिलीज केली जाईल. ठीक आहे. मग इट प्रमोट द सिनेसन्स अँड ऍब्सिशन ऑफ प्लांट ऑर्गन. प्लांट ऑर्गन ऍब्सिशन म्हणजे लवकरच त्या ऑर्गनला काढून टाकणे. इस्पेशली लीव्स अँड फ्लावर्स. त्यामध्ये मेन काय येईल? लीव्स आणि फ्लावर येईल. पहा ऍब्सिशन होताना दिसतंय तुम्हाला इथं या फिगर मध्ये, या अॅनिमेशन मध्ये दिसतंय पहा ऍब्सिशन होताना. येस सर. हा. परत आता हा एक फंक्शन झालं इथिलीनचं. तिसरं, आता फोर्थ फंक्शन काय आहे? इथिलीन इज हायली इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. हे पण आपण बघितलंय. हा फ्रूट रायपनिंग मध्ये इफेक्टिव्ह आहे. दिसतंय फ्रूट कसं रायपन होतोय? हा हिरवाचं लाल झालं. ठीक आहे. तर मग फ्रूट रायपनिंग मध्ये इफेक्टिव्ह आहे. इट एनहान्स द रेस्पिरेशन. हा 5व्या नंबरचं फंक्शन. इट एनहान्सेस द रेस्पिरेशन रेट ड्युरिंग रायपनिंग ऑफ द फ्रूट. फ्रूटच्या रायपनिंगच्या वेळेस हा काय करतो? रेस्पिरेशनचं रेट एनहान्स करण्याचं काम करतो. ठीक आहे. दिस रेज इन द रेट ऑफ रेस्पिरेशन इज कॉल्ड एज द रेस्पिरेटरी क्लायमॅक्टिक. हे रेस्पिरेशनच्या रेट मध्ये वाढ होणे याला काय म्हणतो आपण? रेस्पिरेटरी क्लायमॅक्टिक कंडिशन. आणि यावरती प्रश्न विचारलेला आहे, क्लायमॅक्टिक कंडिशन कोणामुळे होते? तर क्लायमॅक्टिक कंडिशन फॉर्म होणे म्हणजे काय आहे? क्लायमॅक्टिक कंडिशन फॉर्म होणे म्हणजे काय? तर रेस्पिरेशनचं रेट वाढवणे आहे. आणि हे रेस्पिरेशनचं रेट वाढवलं जातं बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ दी इथिलीन. ठीक आहे. मग क्लायमॅक्टिक कंडिशन इज बिकॉज ऑफ असा प्रश्न त्यांनी विचारलेला पण आहे याआधी AIPMT मध्ये. सी यार ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये दाखवलेलं आहे. पहा रेट ऑफ रेस्पिरेशन कसं वाढवलं जाते. इथिलीन रेट ऑफ रेस्पिरेशन आणि इथिलीन इथं इन्क्रीज होतोय. ठीक आहे. या केसमध्ये काय होईल? रायपनिंग इंड्यूस होईल.
मग इथं रायपनिंग वाढते, क्लायमॅक्टिक पीक लेवल, रेस्पिरेशन वाढलं इथं, ठीक आहे. आणि अशा केसमध्ये क्लायमॅक्टिक काय होते, राईज होते, वाढते. पण एकदा की पीक लेवलला गेलं तर मग तिथून पुढे काय होईल, सिनेसन्स व्हायला सुरुवात करेल. म्हणजे तुम्ही विचार करा की हा जो हार्मोन आहे तो कसा रायपनिंग तर करतोच, या व्यतिरिक्त सिनेसन्स पण करतो. म्हणजे खरं तर ही जी सिनेसन्स जी आहे ती रायपनिंगची पुढची स्टेप झाली. सिनेसन्स इज द नेक्स्ट स्टेप ऑफ दी रायपनिंग. आणि तुम्ही तसं पण बघितलेलं आहे, तो फ्रूट जो आहे ना, फ्रूट झाडावरती पिकलं तर काय होतं त्याचं, तो झाडावरतीच राहतो, खाली पडून जातो. खाली पडतो. खाली पडतो. हा, हेच समजायचं पहा. अशाच पद्धतीने इथिलीन तुमचं काम करतो. तो पिकवेल पण आणि ऑक्सिडेशन पण करेल. समजतंय ना? एकदम एकदम शॉर्ट मध्ये की पूर्ण क्लिअर झालं. सगळे स्टेटमेंट शॉर्ट मध्ये क्लिअर होतात. ठीक आहे. इथिलीन ब्रेक सीड अँड बड डॉर्मन्सी, इनिशिएट जर्मिनेशन इन पीनट सीड्स, स्प्रोटिंग ऑफ पोटॅटो ट्यूबर. चला हा एक फंक्शन पहा. आता जसं इथिलीन हा इनिबिटर म्हणून काम करतो, इथे प्रोमोटर म्हणून दाखवले पहा. इट ब्रेक सीड अँड बड डॉर्मन्सी. हा सीड आणि बड डॉर्मन्सी ब्रेक करतो. मी तुम्हाला सांगितलं डॉर्मन्सी काय आहे. काय आहे डॉर्मन्सी? हा, बोला लवकर. का मी पूर्ण लिहिण्याची वाट बघताय? What is the dormancy? The condition of seed or part काय, in which it fails to germinate. त्या कंडिशन मध्ये तो सीड किंवा बर्ड जर्मिनेट होऊ शकत नाही. मग काय करायचं, त्याला जिब्रेलिन इथिलीन प्रोव्हाइड करा. पाण्यामध्ये टाकलं, सॉइल मध्ये सोक केलं तरी चालेल, किंवा त्याला याच्यामध्ये तुम्ही सोक केलं नाही, सॉइल मध्ये टाकलं नाही किंवा पाण्यामध्ये नाही टाकलं, पण फक्त तुम्ही इथिलीन प्रोव्हाइड केला तरी सुद्धा काय होईल, जर्मिनेशन सुरू होईल. म्हणजे डॉर्मन्सी ब्रेक केली जाईल. जर्मिनेशन इथं पहा, सीड डॉर्मन्सी, कंडिशन ऑफ सीड ऑर पार्ट इन विच इट फेल्स टू जर्मिनेट, तो जर्मिनेट होत नाही. मग जर समजा हा डॉर्मन्सी ब्रेक करत असतो तर याचा अर्थ तो जर्मिनेशन करतो आहे. ठीक आहे. मग इट ब्रेक सीड्स अँड बड डॉर्मन्सी. जसं मग त्याने सीड आणि बड डॉर्मन्सी ब्रेक केली तर काय होईल, पुढे काय होईल, बिकॉज ऑफ ब्रेकिंग इनिशिएट्स दी जर्मिनेशन. मग कोणामध्ये, इन पीनट सीड. कोणामध्ये, इन पीनट सीड. या व्यतिरिक्त स्प्रोटिंग ऑफ पोटॅटो ट्यूबर. तुम्ही पाहिले हा पोटॅटो आहे, सी हा पोटॅटो आहे आणि हे पोटॅटो आईज आहेत. मग तुम्ही यांचे फंक्शन्स पाहिलेले आहेत. यांचे फंक्शन नव्हे तर तुम्ही या आईजला बघितलेलं असेल. इथून काय होतं, काही काळानंतर असंच ठेवलं तर असं लिप सारखं छोटे छोटे स्ट्रक्चर तयार होतात, हिरवे स्ट्रक्चर तयार होतात. ठीक आहे. तर त्याला आपण स्प्रोटिंग म्हणतो. मग स्प्रोटिंग ऑफ पोटॅटो ट्यूबर, पोटॅटो ट्यूबर मध्ये झाड तयार करणं किंवा स्प्रोटिंग करणं हे काम त्याचं आहे. इथिलीन ब्रेक्स द सीड अँड बड डॉर्मन्सी, इनिशिएट द जर्मिनेशन इन पीनट सीड आणि स्प्रेडिंग ऑफ पोटॅटो ट्यूबर्स. ठीक आहे. हा एक फंक्शन झालं इथिलीनचं. सी या तुम्हाला सीड जर्मिनेशन दिसतंय आणि सीड डॉर्मन्सी ब्रेक होणं पण दिसतंय. सीड डॉर्मन्सी ब्रेक झाली कशावरून कळणार, तर बाहेरचा जो कव्हरिंग आहे तो निघून गेला याचा अर्थ सीड डॉर्मन्सी झाली असं नाहीये. ठीक आहे. डॉर्मन्सीसाठी एम्ब्रियोनल पार्ट बाहेर येणं गरजेचं आहे. जसं इथं पहा, तुम्ही यामध्ये पहा, एम्ब्रियोनल पार्ट बाहेर आलेला आहे. ठीक आहे. मग एम्ब्रियोनल पार्ट बाहेर आला तर समजा जर्मिनेशन स्टार्ट झालेलं आहे. सी इथं स्प्रोटिंग दाखवलंय पहा बटाट्याचे. दिसतंय, ही स्प्रोटिंग दाखवली. सो इथिलीन प्रोमोट रॅपिड इंटरनोड. हा 7व्या नंबरचं त्याचं सिग्निफिकन्स. काय करतं, इट प्रोमोट्स रॅपिड इंटरनोड अँड पेटियोल इलॉंगेशन. पहा प्रमोशनचं काम. Promote the rapid internal or petiole elongation in a deep water rice plant. जे जास्त पाण्यामध्ये असणारे प्लांट आहे ना, डीप वॉटर राईस प्लांट, तर अशा प्लांट मध्ये तो काय करतो,
रॅपिड इंटरनोड किंवा पेटिओल इलॉंगेशन करण्याचं काम करतो. ठीक आहे. इट हेल्प्स लीव्हज ऑर अपर पार्ट ऑफ दी शूट रिमेन अबोव वॉटर. ते मदत करतं कशासाठी, तर वॉटरचं लॉस प्रिव्हेंट करायचं. मग ह्या वॉटरला स्टोअर करून ठेवायचं. कुठे स्टोअर करून ठेवणार, तर मग अशा रिजन मध्ये जिथून नंतर यूज करता येणार आहे. ठीक आहे. तर वॉटर त्या शूटच्या स्पेसिफिक रिजन मध्ये तुम्ही काय करणार, स्टोअर करणार आहात. आता हे त्याच ठिकाणी पॉसिबल आहे. की काय बोलत होतो मी तुम्हाला, इट हेल्प्स लीव्हज ऑर अपर पार्ट ऑफ द शूट रिमेन अबोव वॉटर. हा, तर अशाच ठिकाणी पॉसिबल आहे ते, की ज्या ठिकाणी पाणी कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट असतं, की ज्याच्यामुळे जो आहे तो काय होतं, अप्पर पोझिशनला वॉटर ठेवण्यासाठी मदत करतो. ठीक आहे. इव्हन ऑल्सो मग छोटे प्लांट आहे, छोट्या प्लांट मध्ये पाणी बाहेर जाऊन म्हणजे बाहेर पडू शकतो. तर अशा ठिकाणी सुद्धा तो काय करू शकतो, जास्त प्रमाणामध्ये त्याला आउटसाइडही काढून टाकू शकतो. ठीक आहे. इथिलीन ऑल्सो प्रमोट्स रूट ग्रोथ अँड रूट हेअर फॉर्मेशन. 8व्या नंबरचं फंक्शन काय, प्रमोट रूट ग्रोथ अँड रूट हेअर फॉर्मेशन. तो रूट ग्रोथ करतो. ठीक आहे. आणि रूट हेअर फॉर्मेशन करतो. याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. दस हेल्पिंग द प्लांट टू इन्क्रीज देअर ऍब्सॉर्प्शन सरफेस. तुम्हाला माहिती आहे रूट काय काम करतं, वॉटर ऍब्सॉर्प्शन करतं. ठीक आहे. सीयर याच्यामध्ये एकदम क्लिअर होऊन जाते. रूट ग्रोथ होते पा याच्यामध्ये, तुम्हाला याचं अॅनिमेशन आहे. हा अॅनिमेशन मध्ये रूट ग्रो होताना दिसतोय तुम्हाला. मग रूट ग्रो झाला म्हणजे छोट्याचा मोठं झाला ना, छोट्याचा मोठं झाला म्हणजे त्याने काय केलं, आपोआपच पाणी ऍब्झॉर्ब करण्याचं सरफेस वाढलं गेलं. ठीक आहे. आणखीन हा 9 नंबरचं हे सिग्निफिकन्स, इथिलीन इज यूज टू इनिशिएट फ्लावरिंग अँड फॉर सिंक्रोनाइज फ्रूट सेट इन पायनॅपल. तो काय करतो, परत फ्लावरिंग इनिशिएट करण्यासाठी मदत करतो. प्रमोटिंग फंक्शन आहे. अँड फॉर सिंक्रोनाइझिंग फ्रूट सेट इन पायनॅपल. मग आता इथं पायनॅपल जो आहे तो बंच ऑफ फ्लावरचा आहे, म्हणजे इन्फ्लोरसन्स तयार झालेला आहे. मग तो कम्प्लीट इन्फ्लोरसन्स कंडेन्स करायचंय. कम्प्लीट इन्फ्लोरसन्स काय करायचं, कंडेन्स करायचंय आणि एक तुमचा कंपाऊंड फ्रूट तयार करायचा आहे. ठीक आहे. हे काम इथिलीन करेल. त्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला, पहा याच्यामध्ये, पहा तुमचा हा फ्लावर कंपोज झाला आणि हा कंपोजिट फ्रूट तयार झाला. पहा इथे, हा इथे कंपोजिट फ्रूट तयार झाला. कोणाचं, कशामुळे, इथिलीनमुळे. परत 10 नंबरचं फंक्शन, इट ऑल्सो इंड्यूस फ्लावरिंग इन मँगो. मँगो मध्ये फ्लावरिंग इंड्यूस करतो. परत प्रमोट करण्याचं त्याचं फंक्शन. सी यार, तुम्हाला इथं मँगो मध्ये फ्लावरिंग इंड्यूस झालेली दिसते. ठीक आहे. सिन्स इथिलीन रेग्युलेट सो मेनी फिजियोलॉजिकल प्रोसेस, कितीतरी फिजियोलॉजिकल प्रोसेस तो काय करतो, रेग्युलेट करतो. इट इज वन ऑफ द मोस्ट वाइडली युज्ड पीजीआर इन ऍग्रिकल्चर. बाकी सर्वांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणामध्ये वापरला जाणारा हा पीजीआर आहे ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये. ठीक आहे. सी हिअर, तुम्हाला कंट्रोल कंडिशन मधला बनाना दिसतोय आणि नंतर तुम्ही C2H4 म्हणजे इथिलीन त्याला काय केलं, इंट्रोड्यूस केलं, सॉरी त्याचा उपयोग तुम्ही तिथं केला. काय झालं, 7 दिवसानंतर तो केळं काय झालं, बनाना हा ड्राय पण झालाय. ठीक आहे. द मोस्ट वाइडली युज्ड कंपाऊंड ऍज अ सोर्स ऑफ इथिलीन इज इथेपोन. ध्यानात ठेवा, खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. VIMP म्हणून लिहून ठेवा त्याला. ठीक आहे. द मोस्ट वाइडली युज्ड कंपाऊंड ऍज अ सोर्स ऑफ इथिलीन. सर्वात जास्त प्रमाणामध्ये सोर्स ऑफ इथिलीन म्हणून वापरला जाणारा जो कंपाऊंड आहे तो कोणता आहे, इथेफोन. इथेफोनची डेफिनेशन पण झाली, इट इज अ सोर्स ऑफ इथिलीन. ठीक आहे. मग वाइडली युज्ड कंपाऊंड ऍज अ सोर्स ऑफ इथिलीन इज ए इथेफोन. आणि असा असतो तो इथेफोन. ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर काय आहे इथेफोन, तर परत त्याला थोडंसं ब्रॉड केलंय. इथेफोन is an aqueous solution is readily absorb and transport within the plant and release ethylene slowly. म्हणजे हा काय करतो, हा एक असा aqueous सोल्युशन आहे जो प्लांट मध्ये इथिलीन हळूहळू प्रोड्यूस करण्यासाठी मदत करतो. ठीक आहे.
मग इथेफॉन हॅज फ्रूट रायपनिंग. आता झालं का क्लिअर? तेच परत येईल, फक्त इथिलीनच्या ऐवजी आपण इथेफॉन टाकलं. हो सर. Fruit ripening in tomatoes and apple and accelerate abscission in flower and fruit. Thinning of cotton, cherry, walnut. मग कॉटन, चेरी आणि वॉलनट या सगळ्यांमध्ये फ्लावर आणि फ्रूटचं ऍब्सिशन करतं. ऍब्सिशन ऑफ फ्लावर आणि फ्रूट कोणामध्ये? कॉटन, चेरी आणि वॉलनट मध्ये. तर टोमॅटो आणि ऍपल याच्यामध्ये काय करतो? रायपनिंग करण्यासाठी मदत करतो. ठीक आहे. सियर यंग टोमॅटोचं कन्व्हर्जन मॅच्युअर टोमॅटो मध्ये झालेलं दिसतंय. परत आणखीन एक फंक्शन, इट प्रमोट द फिमेल फ्लावर इन कुकुंबर. याला आपण फेमिनाईन कॅरेक्टर म्हणतो. दिस इज कॉल्ड एज द फेमिनिझम. इट प्रमोट द फेमिनिझम इन कुकुंबर. कोणामध्ये? कुकुंबर मध्ये. आणि हा फेमिनिझम हा जो वर्ड आहे ना, हा ऑप्शन मध्ये टाकला जाऊ शकतो. ठीक आहे ना, हा ऑप्शन मध्ये टाकला जाऊ शकतो. मग इट प्रमोट द फिमेल फ्लावर ऑर द फेमिनिझम इन कुकुंबर देअर बाय इन्क्रीजिंग द यील्ड. आणि त्यामुळे काय होईल? यील्ड इन्क्रीज केला जाऊ शकतो. ठीक आहे. प्रत्येक स्टेटमेंट महत्वाचा आहे इथे. सो दिस इज अबाउट द इथिलीन. ठीक आहे. इथपर्यंत आपण पाहिलंय. आता आणखीन एक लेक्चर आपल्याला लागेल. थोडंसं एक्सप्लेनेशन मध्ये वेळ जास्त लागत असल्या कारणानं हा चॅप्टर अजून काही संपू शकला नाही. मग तसंही तुम्हाला काल मटेरियल पाठवलेलं आहे, त्याचे टास्क कंप्लीट करत चला. आणि ऍब्सिसिक ऍसिड एक शेवटचं बाकी राहिलेलं आहे. त्याचबरोबर सीड डॉर्मन्सी हा एक पॉईंट आपला बाकी राहिलेला आहे. दोन्ही पॉईंट उद्याच्या लेक्चरला काय होतील? पूर्ण होऊन जातील. म्हणजे उद्या हा चॅप्टर पूर्ण होईल. एमसीक्यूज पूर्ण करा आणि मग परवाच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, त्याला 21 तारखेला आपण त्याच्यामध्ये असलेले डाउट्स जे आहेत ते सॉल्व्ह करूया. ठीक आहे. समजलं इथपर्यंत तुम्हाला? हो सर. हो सर. Okay, again, good afternoon all of you. In last lecture, we studied the 3 hormones from plant growth regulators. From that 2 are growth promoters, that is cytokinin and gibberellic acids, and one is that is ethylene, which is from growth inhibitor. Okay, so from growth inhibitor we are continuing with that is which is the last one, which is that ABA. abscisic acid, Abscisic that is acid. ABA. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण सुरुवात करूया. abscisic acid नावावरून. abscisic, it is a abscission hormone. ध्यानात ठेवा काय आहे हा? abscission hormone. या आधी पण मी तुमच्या बरोबर या बाबतीत डिस्कशन केले. abscission, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअल इनिबिशनचं काम हा abscisic acid करतं. इथिलीन दोन्ही पद्धतीने काम करेल, पण abscisic acid फक्त एकाच पद्धतीने काम करेल. abscisic acid जो आहे तो फक्त एकाच पद्धतीने काम करेल. दॅट इज अन abscission. काही प्रमाणामध्ये अनफेवरेबल कंडिशन ही किंवा स्ट्रेस कंडिशन, अशा कंडिशन मध्ये प्लांटला स्टेबल ठेवण्याचं काम हा abscisic acid या ठिकाणी करत असतो. ठीक आहे. तर याची आपण डिस्कवरी पाहूया. ड्युरिंग मिड 1960, 3 independent researchers reported the purification and chemical characterization of 3 different kind of inhibitors. 1960च्या दरम्यान मध्ये 3 इंडिपेंडंट रिसर्चर्सनं किंवा रिसर्च मध्ये त्यांनी काय केलं की 3 वेगवेगळ्या प्रकारचे इनिबिटर्स त्यांनी प्युरिफाय केले आणि त्याचं केमिकल कॅरेक्टरायझेशन केलं. हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे इनिबिटर्स कोणते होते? एक होता इनिबिटर बी, दुसरा होता abscission 2 आणि तिसरं होतं डॉर्मिन. नाव ध्यानात ठेवा. इनिबिटर बी, abscission 2 आणि डॉर्मिन. ठीक आहे. तर अशी 3 ही नावं आहेत. ही जी 3 नावं आहेत हे आहेत इनिबिटर्स आणि हे 3 इनिबिटर्स त्याने काय केले? तिथं शोधण्याचं काम केलं. ठीक आहे. आता पुढे जाऊन त्यातला जो डॉर्मिन आहे त्याला ABA असं म्हटलं गेलं. ठीक आहे.
लेटर ऑल द थ्री वेअर प्रूव्ड टू बी केमिकली आयडेंटिकल. नंतर हे माहित पडलं की डॉर्मिन, ऍब्सिशन 2 आणि इनिबिटर बी तीनही केमिकली सिमिलर आहेत. ऑल थ्री आर केमिकली सिमिलर ऑर दी आयडेंटिकल. आणि त्यांनी त्या तिघांना मिळून नाव दिलं दॅट इज ऍब्सिसिक ऍसिड. मग आता ऍब्सिसिक ऍसिडला 3 नावं भेटली. आता 1960च्या दरम्यान मध्ये हे 3 वेगवेगळे होते, पण आज आपण ऍब्सिसिक ऍसिडला इनिबिटर बी पण म्हणू शकतो. आज आपण ऍब्सिसिक ऍसिडला इनिबिटर ऍब्सिशन 2 पण म्हणू शकतो. आणि आज आपण ऍब्सिसिक ऍसिडला डॉर्मिन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहूया, म्हणजे फीचर्स मध्ये आपण त्याचे सिग्निफिकन्स पण पाहूया. मग याच्यामध्ये पहिलं सिग्निफिकन्स दॅट इज इट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेटिंग ऍब्सिशन अँड डॉर्मन्सी. काय करतं हे? ऍब्सिशन आणि डॉर्मन्सी रेग्युलेट करतं. ध्यानात ठेवा, ऍब्सिशन आणि डॉर्मन्सी रेग्युलेट करणे म्हणजे प्लांटला अनफेवरेबल कंडिशन मध्ये ऍब्सिशन किंवा डॉर्मंट कंडिशन मध्ये आणणे. जो पार्ट प्लांटचा डॉर्मंट होतो तो प्लांट मटेरियल यूज करणं बंद करतो. ध्यानात ठेवा, जो पार्ट प्लांटचं डॉर्मंट होतो तो पार्ट काय करतं? मटेरियल यूज करणं बंद करतं. कोणतं मटेरियल यूज करणं बंद करणार आहे? हा कोणतं मटेरियल यूज करणं बंद करणार आहे? म्हणजे हा न्यूट्रिएंट यूज करणं बंद करेल. ठीक आहे. हा मिनरल्स यूज करणं बंद करेल. हा पाणी यूज करणं बंद करेल. वॉटर, मिनरल्स आणि न्यूट्रिएंट या तीनही गोष्टी यूज करणं बंद करेल. आणि ह्याच त्या 3 गोष्टी आहेत जे अनफेवरेबल कंडिशन मध्ये कमी प्रमाणामध्ये अवेलेबल होतात. अनफेवरेबल कंडिशन मध्ये कमी प्रमाणामध्ये अवेलेबल होतात. या व्यतिरिक्त आणखीन आहे. मग टेम्परेचर स्ट्रेस कंडिशन आहे, ही सुद्धा अनफेवरेबल कंडिशन आहे. ठीक आहे. टेम्परेचर स्ट्रेस असेल, ह्युमिड कंडिशन असेल, ही पण स्ट्रेसफुल कंडिशन आहे. ही पण काय आहे? स्ट्रेसफुल कंडिशन आहे. लाईट इंटेन्सिटी खूपच जास्त असेल किंवा खूपच कमी असेल, ही सुद्धा काय आहे? अनफेवरेबल कंडिशन आहे. तर मग अशा केसमध्ये प्लांटला स्टेबल ठेवायचं, तर मग प्लांटच्या ऍक्टिव्हिटी बंद करायच्या. ऍक्टिव्हिटी बंद करायची म्हणजे ऍब्सिशन. मग ऍब्सिशन एकतर पार्ट डायरेक्ट काढून टाकायचं किंवा मग इंटरनल मेटाबॉलिझम बंद करायचं म्हणजे डॉर्मन्सी. पार्ट काढून टाकणे याला आपण ऍब्सिशन म्हणतो आणि इंटरनल मेकॅनिझम बंद करणे याला आपण काय म्हणतो? डॉर्मन्सी म्हणतो. ठीक आहे. समजते तुम्हाला मी काय बोलतोय? मग हा याचं पहिलं फंक्शन आहे. दिस इज अँड फर्स्ट फंक्शन ऑफ द ऍब्सिसिक ऍसिड. तर काय आहे? दॅट इज इम्पॉर्टंट रोल इन द ऍब्सिशन अँड द डॉर्मन्सी. या दोघांमध्ये याचं हे महत्वाचं रोल आहे. ठीक आहे. तर तुम्ही आता ऍब्सिशन झोन पहा या फिगर मध्ये लिपचं, आणि दुसऱ्या फिगर मध्ये त्याचा झूम एरिया आहे. केलं ऑब्झर्व तुम्ही? ऍब्सिशन झोन, तिथून ऍब्सिशन केलं जातं. ठीक आहे. मग समजा इथं तुम्हाला ऍक्झिलरी बर्ड दिसतंय, एक तर याचं ऍब्सिशन केलं जाईल किंवा याची डॉर्मन्सी केली जाईल. म्हणजे हा पुढे काय होईल? वाढणार नाही, कारण याला वाढण्यासाठी मटेरियलची गरज आहे. पण मग जर याला डॉर्मंट कंडिशन मध्ये टाकलं तर मटेरियल वापरलं जाणार नाही. म्हणजे हे आहे त्याच कंडिशनला. आणि जेव्हा कधी प्लांट फेवरेबल कंडिशन मध्ये येईल, तेव्हा काय होईल? आपोआपच ऍब्सिसिक ऍसिडचं प्रमाण कमी होईल आणि बाकीच्या हार्मोनचं प्रमाण वाढेल, जे काय करेल? प्लांटला ऍक्टिव्हिटी मध्ये आणेल. ठीक आहे. आता दुसरा फायदा, सेकंड फंक्शन, दॅट इज इट ऍक्ट्स ऍज अ जनरल प्लांट ग्रोथ इनिबिटर. हा प्लांट ग्रोथ इनिबिटर म्हणून काम करतो. वरती मी जे काही सांगितलं तुम्हाला हे सगळं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. अँड अन इनिबिटर ऑफ प्लांट मेटाबॉलिझम, म्हणजे हा ग्रोथ इनिबिशन पण करतो आणि डॉर्मन्सीद्वारे प्लांटचं मेटाबॉलिझम सुद्धा काय करतो? तो इनिबिट करतो. दिस इज अ सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन. ठीक आहे. एबीए इनिबिट द सीड जर्मिनेशन. एबीए काय करतो? परत सीड जर्मिनेशन इनिबिट करतो. मग जर तो सीड जर्मिनेशन इनिबिट करत असेल तर तो सीडला कोणत्या कंडिशन मध्ये आहे सांगा चला. कालही एक्सप्लेन केलंय, आजही काय काय सीड डॉर्मन्सी. हा, तो काय करेल? सीडला डॉर्मंट बनवेल. ठीक आहे. मग इथं एबीए इनिबिट सीड जर्मिनेशन मीन्स नाउ सीड इन डॉर्मंट कंडिशन. सीड आता काय आहे? डॉर्मंट कंडिशन मध्ये आहे. ठीक आहे. चला पुढे. तिसरं फंक्शन या एबीएचं
स्टिम्युलेट द क्लोजर ऑफ स्टोमॅटा इन द इपिडर्मिस. कुठे गरजेचं आहे? स्टोमॅटा क्लोज करणे का गरजेचं असतं बरं? चला कोण बोलेल मला? सर वॉटर वेपरायझेशन थांबवायसाठी. वॉटर वेपरायझेशन थांबवायचं म्हणून. दोनच जणांनी आन्सर दिले, राहुल दिघेनं आणि येलमामेनं. बाकीच्यांना काय वाटतं, का बरं स्टोमॅटो क्लोज करण्याची गरज पडते? कौस्तुभ बोल. प्रणाली आहे, मेहर खान आहे. हा, मिनरल न्यूट्रिशन. मेहर खाननं आन्सर दिलाय. मिनरल न्यूट्रिशन साठी क्लोज करणं गरजेचं आहे. असं कसं काय होऊ शकतं मेहर खान? To decrease the loss of water. हा, कौस्तुभचा आन्सर आहे टू डिक्रीज द लॉस ऑफ वॉटर. Sir, अविनाश शेलारचा आहे सर. अच्छा, अविनाश शेलारचा आहे. बरं ठीक आहे, अविनाश शेलारचा आन्सर आहे. तुला आठवलं म्हणजे हे महत्वाचं आहे, कारण तुला मोस्टली प्रश्न विचारल्यानंतर आठवत नाही ना. ठीक आहे, मग लॉस ऑफ वॉटर काय करायचे ते डिक्रीज करणं आहे. का तर प्लांट समजा झिरोफायटिक आहे. विचार करा तुम्ही, झिरोफायटिक प्लांट आहे. आता झिरोफायटिक प्लांट मध्ये ऑलरेडी पाणी कमी आहे, यांना वॉटर कमी अवेलेबल आहे, म्हणून तर आपण त्यांना झिरोफायटिक म्हणतो ना. मग पाणी ऑलरेडी कमी आहे आणि ट्रान्सपिरेशन जर होत असेल तर काय होईल? लॉस ऑफ वॉटर होईल. लॉस ऑफ वॉटर जर प्लांट डेव्हलप होणारच नाही, प्लांट अनस्टेबल होईल. अशा कंडिशन मध्ये काय करायचं? स्टोमॅटाला क्लोज करायचं. आणि आता हे तर झिरोफायटिक प्लांट मध्ये तर हे नॉर्मली प्रेझेंट असतं. नॉर्मली नाईट मध्ये स्टोमॅटा ओपन होतात आणि डे मध्ये स्टोमॅटा क्लोज असतात झिरोफायटिक मध्ये. परंतु आता नॉर्मली जे मेझोफायटिक प्लांट आहेत, मेझोफायटिक प्लांट म्हणजे अशा ठिकाणी राहणारे प्लांट जिथे पाणी मुबलक प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे कंडिशन फेवरेबल आहे. ठीक आहे, अशा ठिकाणी प्रेझेंट असलेले प्लांट म्हणजे मेझोफायटिक प्लांट. पण जर समजा काय झालं की पाणी पडणंच बंद झालं, म्हणजे रेन होणं बंद झालं, म्हणजे प्लांट ऑलरेडी अशा एरियामध्ये जिथं मेझोफायटिक एरिया आहे पण तिथं पाणी कमी झालं. पाणी कमी झालं म्हणजे बाकीच्या ऍक्टिव्हिटी पण काय होतील? बंद होतील. म्हणजे अशा केसमध्ये त्या प्लांटला अनफेवरेबल कंडिशन निर्माण झाली. मग एबीए इथे काम करायला सुरुवात करेल. मग त्या प्लांटमध्ये मोस्टली तो स्टोमॅटा क्लोज ठेवण्याचा प्रयत्न करेल. मोस्टली तो काय करेल? स्टोमॅटाला क्लोज ठेवण्याचा प्रयत्न करेल. एबीए हा काम करतो, दॅट इज सोडियम पोटॅशियम पंप मध्ये. ध्यानात ठेवा, सोडियम पोटॅशियम पंप मेकॅनिझम हा स्टोमॅटा क्लोजिंग आणि ओपनिंगचा मेकॅनिझम आहे. ठीक आहे, इवन ऑल्सो स्टोमॅटा क्लोजिंग आणि ओपनिंग साठी अदर मेकॅनिझम पण आहे, म्हणजे स्टार्च मॅलेट इंटर कन्व्हर्जन मेकॅनिझम हा पण एक मेकॅनिझम. सॉरी, स्टार्च शुगर इंटर कन्व्हर्जन मेकॅनिझम हा एक मेकॅनिझम आहे. डिफरंट टाइप ऑफ मेकॅनिझम आहे स्टोमॅटा क्लोज करणं आणि ओपन करणं यासाठी. एबीए सोडियम पोटॅशियम पंप मेकॅनिझमला स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. मी खूप वेळेस तुम्हाला सांगितलं पोरांनो, तुमचं माईक बंद ठेवत चला. कौस्तुभ, तू कवाचं माईक बंद ऑन ठेवलेला आहे? बऱ्याच वेळेस तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत की माईक तुमचं ऑन नको. इथून पुढे जर माईक ऑन झाला तुम्ही त्याला रिमूव्ह करून टाकेल इथून. ठीक आहे, हा तिसरा फंक्शन झाला. आता पुढे in most situation ABA act as an antagonist to gibberellic acid. हा चौथं फंक्शन समजून घ्यायचा. कितीतरी सिच्युएशन असे आहेत की एबीए हा जिब्रॅलिक ऍसिडच्या अँटॅगोनिस्ट काम करतो. मग जिब्रॅलिक ऍसिड स्टेम इलॉंगेशन मध्ये काम करत असेल, जिब्रॅलिक ऍसिड जर एनलार्जमेंट मध्ये काम करत असेल, डेव्हलपमेंट मध्ये काम करत असेल, ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करत असेल, तर एबीए त्याच्या अपोजिट काम करेल. ठीक आहे, एबीए म्हणजे जिब्रॅलिक ऍसिड प्रेझेंट असेल तर एबीए प्रेझेंट असेल, आणि एबीए प्रेझेंट असेल तर मग जिब्रॅलिक ऍसिड प्रेझेंट नसणार आहे. ठीक आहे, आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो दिस इज अबाउट दी फोर्थ फंक्शन. ठीक आहे, एक मिनिट. ओके, हा, तर हा फोर्थ फंक्शन झालं. पुढे इथे तुम्हाला दिसतंय पहा, एक स्टोमॅटा ओपन दिसतो आणि एक स्टोमॅटा क्लोज दिसतोय. सांगा, ओपन स्टोमॅटा आणि क्लोज स्टोमॅटा कोणता? ए आणि बी मी तिथं नाव दिले तुम्हाला.
बी ओपन स्टोमॅटा आहे. B open, A close. A closed, B open. म्हणजे हे तुम्हाला ओके. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये पाहावं लागेल तेव्हाच हे असं दिसू शकतात, तसं दिसू शकत नाही. ठीक आहे. हे ओपन स्टोमॅटा आणि क्लोज स्टोमॅटा पहा इथं होताना दिसतंय तुम्हाला. कसं पॉसिबल आहे? मी तुम्हाला याआधी पण मेकॅनिझम सांगितलेलं आहे. स्टोमॅटा ओपन जे व्हायचंय त्याचा अर्थ काय करायचंय, हा जो बाहेर असलेला गार्ड सेल आहे ना त्याला टर्जिड करायचंय. टर्जिड म्हणजे इथं टर्गर प्रेशर जर निर्माण झाला तर हा काय करेल, हा इनर मेम्ब्रेन जो आहे ना, हा इनर लेअर, हे पहा हा इनर लेअर आहे, या इनर लेअरला तो ओढून घेईल आतल्या बाजूला. जसं इथं पहा आतल्या बाजूला येत आहे हा असा, तर ओपन होतोय आता, आणि इकडे जातोय, सॉरी बाहेरच्या बाजूला येतो ओपन होतोय, आतल्या बाजूला जातो तो काय होतोय, क्लोज होतोय. दिसतोय ना तुम्हाला? मग हे आतल्या बाजूला कधी ओढून घेतलं तर जेव्हा तो टर्गर प्रेशर त्याच्यामध्ये वाढलेला असेल, आणि क्लोज कधी होतो जेव्हा त्याचा टर्गर प्रेशर कमी होईल. ठीक आहे. मग टर्गर प्रेशर कधी वाढू शकतं, जेव्हा ऑस्मॉसिस होईल, म्हणजे आतमध्ये वॉटर जाईल. आणि ऑस्मॉसिस कधी पॉसिबल आहे, जेव्हा इंटरनल सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असेल. मग इंटरनल सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी पोटॅशियम आतमध्ये नेलं जाईल. ठीक आहे. आणि सोडियम बाहेर आणलं जाईल. ठीक आहे. अशा केसमध्ये होतं काय, पोटॅशियम जो आतमध्ये गेलाय त्यानं इंटरनल सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढवलेलं आहे, आणि त्यामुळे वॉटर काय होईल, आतमध्ये चाललं जाईल. म्हणून स्टोमॅटामध्ये टर्गर प्रेशर वाढेल. टर्जिडिटी किंवा टीपी वाढला की मग काय होईल, टोमॅटो ओपन होईल. मग जेव्हा टोमॅटो क्लोज करायचा आहे तेव्हा काय होईल, सोडियम आतमध्ये जाईल, पोटॅशियम बाहेर येईल. पोटॅशियम बाहेर आलं म्हणजे बाहेरच्या असेसरी सेल्स मध्ये काय होतं, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन बाहेरच्या असेसरी सेलमध्ये इन्क्रीज झाल्या कारणानं स्टोमॅटामध्ये प्रेझेंट असलेलं जो पाणी ते आहे तो कुठे येईल, सॉरी गार्ड सेलमध्ये प्रेझेंट असलेलं जो पाणी आहे तो कुठे येईल, असेसरी सेलमध्ये आणला जाईल. तेव्हा स्टोमॅटो ओपन होईल, क्लोज होईल. एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला मेकॅनिझम इथं सांगून टाकलं. समजलंय का? हो. Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. इन्क्रीजेस, परत आता पाचवं त्याचं फंक्शन आहे, काय आहे, इन्क्रीजेस द टॉलरन्स ऑफ प्लांट टू व्हेरियस काइंड ऑफ स्ट्रेसेस. प्लांटला वेगवेगळ्या स्ट्रेसेस मध्ये स्टेबल ठेवण्यासाठी त्याचं टॉलरन्स इन्क्रीज करतो, म्हणजे तो स्ट्रेस टॉलरंट बनतो, स्ट्रेसला टॉलरेट करू शकतो. समजतंय तुम्हाला? हे तुम्हाला ऑलरेडी मी एक्सप्रेस करून सांगितलंय. म्हणून इट इज कॉल्ड ऍज स्ट्रेस हार्मोन. पुढे हा 5व्या नंबरचं फंक्शन होतं. अशा पद्धतीने जिब्रालिक सॉरी ऍब्सिसिक ऍसिड पूर्ण झाले, आणि ऍब्सिसिक ऍसिड बरोबरच तुमचं जे प्लांट ग्रोथ हार्मोन आहेत हा टॉपिक पण पूर्ण झालेला आहे. मग कालपर्यंत झालेले जितके काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत आणि आज हे दोन्ही मिळून आपण एमसीक्यू पाहणार आहोत. ठीक आहे. तुम्ही वाचलेलं असेल मागचे जे तीनही आहेत ते, किंवा परत एकदा तुम्ही रिवाइज केलेलं असेल तर तुम्हाला एमसीक्यूचे आन्सर देता येतील. ठीक आहे. चला मग 1 बाय 1 एमसीक्यूज पाहूया. रेडी आहात तुम्ही? हो सर. Yes, sir. सर Yes, sir. ठीक आहे. मग आपण पहिलं क्वेश्चन पाहूया इथं. जिब्रालिन वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम. चला ऑप्शन पाहण्याआधी तुम्ही मला सांगा, ऑप्शन येण्यापूर्वी सांगा. चला. राईस प्लांट मधून. जिब्रालिन वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम राईस. यलमामे म्हणतो राईस. प्रणव काय म्हणतोय? थोडं जोरात बोल ना. बेकेन डिसीज. अरे ते प्रेझेंट असतेच म्हणजे बेकेन डिसीज आहे. ठीक आहे, तरी तुझं म्हणणं मी इथे लिहितो. आणखीन राईस स्टेम. राईस स्टेम. ओके, म्हणजे तुझं म्हणणं पण राईस आहे. ठीक आहे. बाकीचे लोक कुठे गेलेत? 74 लोक कनेक्टेड आहे सध्याला. Extracted from fungi which was on rice. राहुल राईस. अच्छा, आणखीन Foolish seedling disease from rice. तनुश्री सुद्धा राईस. फुलिश सिडलिंग. पुढे आहे बाकीचे लोक. फंगस. राईस स्टेम. फंगस मधून प्रथमेश म्हणतोय राईस स्टेम. श्रद्धा वागचौरे म्हणते राईस. चला आता 71 मधून 7 मुलांचे आन्सर आले माझ्याकडे. राईस. 6%. ठीक आहे, चला आता यायला लागले. ओके, बऱ्याच जणांचे आन्सर. सानियाने पण आन्सर दिले, सादियाने पण दिले. ठीक आहे, चला मग पाहूया तर काय येतं आन्सर. फर्स्ट ऑप्शन आहे राईस सीडलिंग, दुसरा ऑप्शन आहे फंगस, तिसरा ऑप्शन आहे अल्गी, चौथा ऑप्शन आहे बॅक्टेरिया. आता तुम्ही सगळ्यांनी दिल्यापैकी ऑप्शन मला Option राईस सीडलिंग जास्त भेटलंय आणि फंगस कमी भेटलंय.
हा, चला फंगस चॅट बॉक्स मध्ये पण Fungus. आन्सर यायला लागले. साक्षी साप्ते, प्रणाली. चला मग बऱ्याच जणांचा आन्सर फर्स्ट आहे, तर पाहूया. तर चुकलेलं आहे आन्सर. Fungus. काय आहे तुमचं? फंगस. मग तुमच्यापैकी जे थोडी मुलं होती ज्यांनी फंगस सांगितलं त्यांचं आन्सर बरोबर आहे. कारण काय आहे मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय की सुरुवातीला जो एक्सपेरिमेंट झालाय तो जिब्रेला फ्रुजिकोरा या फंगसच्या बेसिसवरती एक्सपेरिमेंट झालाय आणि आपण ह्या पॉइंटची सुरुवातही याच एक्सपेरिमेंट पासून केलेली होती. त्यामुळे ध्यानात राहणं गरजेचं आहे. हे फर्स्ट आयसोलेट केले, त्याच्यानंतर मग प्लांट मधून आयसोलेट केले. ठीक आहे, चला पुढे आता. क्वेश्चन नंबर सेकंड. द फर्स्ट डिस्कवर्ड अँड मोस्ट कॉमन जिब्रालिन इज. पहिलं डिस्कवर्ड झालेलं आणि मोस्ट कॉमन जिब्रालिन G3. G3. बरेच जण आन्सर देतात GA3. क्या बात आहे. चला पाहूया मग. ऑप्शन 1 GA1, G3 GA2, GA3, Gibralic and acid. GA5. जिब्रेलिक ऍसिड ऑप्शन असते इथं. GA3. जवळपास Option third, सगळ्यांनी GA3. GA3 सांगितलंय. क्या बात आहे. G3 डायरेक्ट पूर आलाय तिथं GA3चा. GA3 व्हेरी गुड. ठीक आहे, चला पुढे. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. Application of which of the following hormone promotes lateral growth? खालीलपैकी कोणतं हार्मोन लॅटरल Gibberellin. ग्रोथ प्रिव्हेंट करतं, प्रमोट करतं? जिब्रेलिक ऍसिड. G3 क्या बात आहे. ऑप्शनच्या आधीच आन्सर येत आहेत तुमचे. पाहूया आपण किती जणांचे आन्सर करेक्ट आहेत ते. GA3. चला. ऑप्शन 1 ऑक्झिन, देन सेकंड सायटोकायनिन, थर्ड जिब्रेलिन आणि फोर्थ ऍब्सिसिक Third option. ऍसिड. एनसीईआरटी मध्ये आज Option स्टेटमेंट Gibralin. दिलेलं आहे. एनसीईआरटी मध्ये आज स्टेटमेंट दिलेलं आहे. Gibralic acid. जिब्रॅलिक ऍसिड. चला पाहूया. ठीक आहे, व्हेरी गुड. मग जवळपास दिलेल्या आन्सरचं जवळपास लोकांनी दिलेलं आन्सर काय करेक्ट आहे, दॅट इज जिब्रॅलिन. चला पुढे. Which of the following act as an antagonistic to cytokinin in case of senescence? सेनेसन्सच्या केसमध्ये खालीलपैकी कोणतं सायटोकायनिनच्या अँटॅगोनिस्टिक काम करतं? आपण एक प्रकार पाहिलाय, पण तो कशाच्या बेसिसवरती पाहिलेला आहे? तो जिब्रॅलिक ऍसिड आणि ऍब्सिसिक ऍसिडच्या बेसिसवरती पाहिलेला आहे. ठीक आहे, आता इथं काय येऊ शकतं? चला, पहिलं आहे ऑक्झिन, दुसरं आहे इथिलिन, तिसरं आहे जिब्रॅलिन्स आणि चौथा आहे बोथ 1 and 2. ऍक्ट ऍज अ अँटॅगोनिस्टिक टू सायटोकायनिन, जे सायटोकायनिनच्या अँटॅगोनिस्टिक काम करतात. काय आन्सर येईल तुमचं? ऑक्झिन. तुषार म्हणतो ऑक्झिन. ऑक्झिन सायटोकायनिनच्या अँटॅगोनिस्टिक काम करतो की सायटोकायनिन बरोबर काम करतो? महत्वाचं आहे ना. बरोबर काम करतो. सायटोकायनिन बरोबर काम करतं. मग याचा आन्सर काय येईल? मग इथिलिन येईल, जिब्रॅलिन येईल की दोन्ही पण येईल, ऑक्झिन आणि इथिलिन? Ethylene. सर इथिलिन, दोन्ही पण. चला पाहूयात मग. बोथ फर्स्ट अँड सेकंड. बोथ फर्स्ट अँड सेकंड येऊ शकत नाही, कारण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय ऑक्झिन हा सायटोकायनिन बरोबर राहून काम करतो, कारण सायटोकायनिन एकटा काम करू शकत नाही. जिब्रॅलिन सुद्धा तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की सायटोकायनिन असा हार्मोन आहे जो एकटा काम करत नाही, त्याच्या बरोबरीनं तो अदर हार्मोनला घेतो. मग तो कोणाला घेईल? तो त्याच्या बरोबरीनं ऑक्झिनला घेईल आणि जिब्रॅलिनला घेईल. त्याच्याबरोबर त्याच्या सारखे काम करणारे जे आहेत ते ऑक्झिन आणि जिब्रॅलिन या दोघांना घेईल. त्यामध्ये फक्त इथिलिनच आहे ज्याला कधी कधी इनिबिटर म्हटलं जातं, ज्याला कधी कधी काय म्हटलं जातं? इनिबिटर म्हटलं जातं. आणि म्हणून त्याचा आन्सर काय येईल तुमचा? इथिलिन हा आन्सर येईल. ठीक आहे, पुढे चला. विच ऑफ द फॉलोइंग स्पीड अप द माल्टिंग प्रोसेस? आता सरळ सरळ आहे तुमच्या समोर. इन ब्रेविंग इंडस्ट्री. ब्रेविंग इंडस्ट्रीमध्ये खालीलपैकी कोणतं? GA3 Option कन्फर्म? first. G3. Option first. GA3. Option G3. सगळ्यांचं म्हणणं GA3 आहे. 12 लोकांचे आन्सर आले आतापर्यंत. G3. GA3. ओके, चला सगळेच जण GA3 म्हणतायत. व्हेरी गुड. म्हणजे ध्यानात आहे तुमच्या स्टेटमेंट. आज इट इज स्टेटमेंट आहे एनसीईआरटी मध्ये तुमच्या. ठीक आहे,
चला पुढे. तर अशा पद्धतीने आपलं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर या ठिकाणी काय झालंय, हा पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला पुढे जायचं आहे, दॅट इज अँड सीड डॉर्मन्सी कडे. ठीक आहे, चला पाहूया सीड डॉर्मन्सी. तसं सीड डॉर्मन्सीचं इंट्रोडक्टरी नेचर मी तुम्हाला आधी सांगितलं, म्हणजे इंट्रोडक्शन तुमच्या बरोबर ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं मग इथं ब्लँक स्लाइड घेऊन तुम्हाला सांगण्याची गरज नकोय का, सांगावं लागेल? बोला. सर सांग. ठीक आहे, चालेल. तर सीड डॉर्मन्सी, तर सीड डॉर्मन्सी काय आहे, तर दी कंडिशन काय आहे, मी एकदम शॉर्ट मध्ये इथं क्लिअर करतो. दी कंडिशन इन विच सीड फेल्स टू जर्मिनेट, अशी कंडिशन ज्यामध्ये सीड जर्मिनेट होऊ शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो, सीड डॉर्मन्सी असं म्हणतो. का बरं अशी कंडिशन याच्यामध्ये निर्माण होते? मग स्पेसिफिक हार्मोन जो आहे तो त्याला डॉर्मंट करतो. आपण याबरोबर डिस्कशन केलंय की ABA हा असा हार्मोन आहे जो सीडला डॉर्मन्सी कंडिशन मध्ये घेऊन जातो. परंतु जर इफ प्रोव्हाइड दी फेवरेबल कंडिशन, जर आपण याला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केली तर काय होईल, द डॉर्मन्सी विल बी ब्रेक. या ठिकाणी डॉर्मन्सी काय होईल, ब्रेक होईल आणि सीड जर्मिनेट व्हायला सुरुवात करेल. म्हणजे जोपर्यंत तुमचं सीड बॅग मध्ये आहे तोपर्यंत तो काय आहे, डॉर्मंट आहे. जेव्हा तुम्ही या सीडला बॅग मधून काढून सॉइल मध्ये टाकलं तर तेव्हा काय होईल, तो जर्मिनेट होईल. ठीक आहे, तो या पद्धतीने जर्मिनेट होईल. कधी असं पॉसिबल आहे, जेव्हा त्याला तुम्ही काय केलं, फेवरेबल कंडिशन अवेलेबल करून दिली. ठीक आहे, आता फेवरेबल कंडिशन अवेलेबल झालेली आहे, तर ही फेवरेबल कंडिशन अवेलेबल झाल्यानंतर लगेचच जर्मिनेशन सुरू होईल असं नाहीये, ध्यानात ठेवा. लगेचच जर्मिनेशन सुरू होईल असं नाहीये. तर वॉटर, सॉइल, मिनरल्स, ठीक आहे, हे जे आहेत हे जेव्हा सीडला भेटतील तेव्हा सीड मध्ये जिब्रेलिक ऍसिड किंवा ग्रोथ प्रोमोटर्स कोणतेही असू द्या, फक्त स्पेसिफिक जिब्रेलिक ऍसिड नाही म्हणून मी प्रोमोटर म्हणतो. तर ग्रोथ प्रोमोटर जो आहे, तर ग्रोथ प्रोमोटर काय होतो, या ठिकाणी रिलीज केला जातो. यामध्ये ग्रोथ प्रोमोटर रिलीज होतात. जेव्हा ग्रोथ प्रोमोटर रिलीज होतात तेव्हा काय होतं, जर्मिनेशन स्टार्ट केली जाते. मग सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्याच्या काही पद्धती पण आहेत. जसं आपण फक्त सॉइल मध्ये सीड टाकून दिलं आणि डॉर्मन्सी ब्रेक झाली असं तर होतं. पण जर समजा तुमच्या सीडचं कव्हरिंग जर थिक असेल, ठीक आहे, तर अशा केसमध्ये तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील, फिजिकल ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील, ज्याच्याद्वारे काय होईल, त्या ठिकाणी डॉर्मन्सी आपल्याला ब्रेक करतात. म्हणजे ठीक आहे तर त्याला थिन करा, स्केरिफिकेशन करा, त्याला एक स्पेसिफिक ट्रीटमेंट द्या, कोल्ड ट्रीटमेंट द्या किंवा अदर कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट, ह्या सगळ्या ट्रीटमेंट आपण पाहणार आहोत. हे तुम्ही जर दिलं तर काय होईल, डॉर्मन्सी ब्रेक केली जाईल. दिस इज अ इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दी सीड डॉर्मन्सी. ठीक आहे, तर आपण आता ऍक्च्युअल नेचर पाहू. पण मी जेवढं सांगितलं तेवढं भरपूर झालं सीड डॉर्मन्सीच्या क्वेश्चनला आन्सर देण्यासाठी. पण तरी सुद्धा आपण आता ऍक्च्युअल डॉर्मन्सी पाहूया. ठीक आहे, सीड डॉर्मन्सी काय, इट इज अ स्टेट इन विच सीड आर प्रिव्हेंटेड फ्रॉम जर्मिनेटिंग इवन अंडर सुटेबल कंडिशन. ही अशी कंडिशन आहे, ही अशी स्टेट आहे सीडची ज्या काळामध्ये सीड जर्मिनेट होऊ शकत नाही, ते प्रिव्हेंट केलं जातं. म्हणजे जर त्यांना सुटेबल कंडिशन अवेलेबल असली तरी सुद्धा तुम्ही त्याला डॉर्मंट ठेवू शकता. जोपर्यंत ABA प्रेझेंट आहे तोपर्यंत, किंवा जोपर्यंत तो डॉर्मंट आहे तोपर्यंत तो डॉर्मन्सी मध्ये असेल. हा, तुम्ही जर त्याला त्यामधून काढण्यासाठी डिफरंट टाइप ऑफ जर प्रोसेसेस करत असाल तर मग ते ब्रेक होईल. ठीक आहे, इथे पाहू शकता तुम्ही, इथे तुम्हाला दिसतो हा सीड हा डॉर्मंट आहे, पण इथे तुम्ही पहा, इथे जर्मिनेट होतोय. ठीक आहे, इथे तर सीड फ्रूट मध्ये प्रेझेंट आहे. मग फ्रूट मध्ये प्रेझेंट आहे, जर्मिनेशन होऊ शकणार नाहीये. परंतु एकदा की त्याला फेवरेबल कंडिशन दिली तुम्ही दिली ब्रेक करण्यासाठी, तसं त्यांनी ते जर असेल त्यामध्ये ते स्वतःहून होणार नाही. तुम्ही पहा, तुम्ही जर 10 सीड सॉइल मध्ये टाकत असाल तर 10चे 10 सीडचे प्लांट मध्ये कन्व्हर्जन होत नाही. पाहिले तुम्ही हे,
हार्डली त्याच्यातून 50% किंवा 70% सीड जे आहेत ते काय होतील, प्लांटलेट मध्ये कन्वर्ट होतील. पण 30% सीड जे आहेत ते आज इट इज बाकी राहतील, ते प्लांटलेट मध्ये कन्वर्ट होणार नाही. याचं कारण असं आहे की तो डॉर्मंट आहे. म्हणून म्हटलंय की अंडर सुटेबल, इवन अंडर सुटेबल कंडिशन. ठीक आहे. A seed may remain viable but unable to germinate or grow for several reasons. व्हायबल तर राहतील पण जर्मिनेट होऊ शकणार नाही. त्यामागची रिझन आहे. These can be based on external or internal condition. हे कशाच्या बेसिसवरती डिपेंड आहे, एक्सटर्नल आणि इंटरनल कंडिशन वरती ते डिपेंड आहे. मग हे कंडिशन्स पाहूया आपण. कॉजेस ऑफ सीड डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सी का होते, असं आपण स्पेसिफिक रिझन सांगू शकत नाही की अनफेवरेबल कंडिशन आहे म्हणून सीड डॉर्मन्ट झाले, असं एक स्पेसिफिक रिझन आपण सांगू शकत नाही. हा, तर त्या रिझन पैकी एक रिझन असू शकतो की अनफेवरेबल कंडिशन आहे म्हणून काय सीड डॉर्मंट आहे. आपण पाहूया. फर्स्ट इज अ हार्ड सीड कोट. सीडचं कोट कसं आहे, हार्ड आहे. मी तुम्हाला सांगितलं हार्ड असेल तर त्याला थिन करा. ठीक आहे, म्हणजे काय होईल, सॉफ्ट होईल, आणि सॉफ्ट झाला की म्हणजे जर्मिनेट होऊ शकतं. मग कॉजेस ऑफ दी सीड डॉर्मन्सी मध्ये पहिलं कॉज काय असेल की सीड कोट काय असेल, हार्ड असेल. दुसरं कॉज सीड कोट इम्परमिएबल असेल, म्हणजे तुम्ही त्याला सॉइल मध्ये टाकलं पण तो आतमध्ये पाणीच घेऊ शकत नसेल किंवा तो मिनरल अब्झॉर्बच करू शकत नसेल, तर मग अशा केसमध्ये काय होईल, तो इम्परमिएबल आहे असं आपल्याला ते म्हणावं लागेल. मग त्यावेळेस तो जर्मिनेट होणार नाही. कधी कधी होतं असं की सीडच्या आतमधला एम्ब्रिओ हा इमॅच्युअर्ड असतो. जर एम्ब्रिओ इमॅच्युअर्ड असेल, एम्ब्रिओच रेडी नाही तर जर्मिनेशन कसं पॉसिबल आहे. जोपर्यंत एम्ब्रिओ मॅच्युअर्ड होत नाही तोपर्यंत एम्ब्रिओ हा जर्मिनेशन साठी रेडी होत नाही. हा तिसरं कारण आहे. चौथं कारण जर्मिनेशन इनिबिटर्स. जर्मिनेशन इनिबिटर्स लाईक ABA. मग डिफरंट टाइप ऑफ इनिबिटर्स प्रेझेंट आहेत त्या सीड मध्ये, ज्यामुळे जर्मिनेशन थांबवलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे काही तुमच्या समोर कॉजेस आहेत, हे प्रत्येक कॉज तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. यावरती प्रश्न विचारलेला होता. यापैकी 3 ऑप्शन त्यांनी दिलेले होते. एक प्रश्न होता नीटमध्ये, त्यामध्ये त्यांनी दिलं होतं हार्ड सीड कोट, इमॅच्युअर एम्ब्रिओ आणि जर्मिनेशन इनिबिटर्स. हे 3 ऑप्शन दिले होते. चौथ्या ऑप्शन मध्ये दिलं होतं ऑल ऑफ दीज. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे पॉइंट माहित असणं गरजेचं आहे. हे कॉजेस आहेत सीड डॉर्मन्सीचे. ठीक आहे. चला पुढे. हे तर सगळे एक्सटर्नल सिच्युएशन झाले सीडचे. काही प्रमाणामध्ये इंटरनल म्हणता येईल, पण अन इंटरनल सिच्युएशन दॅट इज इझी टू अंडरस्टँड इज अन एम्ब्रिओ. काय आहे, एम्ब्रिओ आतमध्ये असतो ना, दॅट हॅज नॉट रीच द मॉर्फोलॉजिकल मॅच्युरिटी. ज्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल मॅच्युरिटी आलेली नाही. दॅट हॅज नॉट रीच द मॉर्फोलॉजिकल मॅच्युरिटी कॅपेबल ऑफ जर्मिनेशन. फक्त एकच अशी कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये एम्ब्रिओ हा इमॅच्युअर्ड आहे तरी सुद्धा तो जर्मिनेशन करू शकतो, तो आहे रॅनोन्कुलस. ही एक्सेप्शन केस ध्यानात ठेवा. ही एक्सेप्शन केस ध्यानात ठेवा. ठीक आहे. की याच्यामध्ये काय होतं की जरी इमॅच्युअर्ड असेल तरी सुद्धा तो काय आहे, जर्मिनेशन करू शकतो. रॅनोन्कुलेसी फॅमिली आणि त्यामध्ये असलेले सीड. ठीक आहे, ते जर्मिनेट होत आहेत. ही एक्सेप्शनल केस तुमच्या समोर यावी म्हणून दिले. तसं ऑलरेडी आपण यामध्ये इकडे सगळे फॅक्टर्स पाहिलेले आहेत. पहा, 4ही फॅक्टर. यामध्ये हार्ड सीड कोट एक्सटर्नल आहे, इम्परमिएबल सीड कोट एक्सटर्नल आहे. ठीक आहे. इंटरनल मध्ये इमॅच्युअर एम्ब्रिओ होता आणि इंटरनल मध्ये परत जर्मिनेशन इनिबिटर येतं. ठीक आहे. आणि रॅनोन्कुलस हा एक्सेप्शन आहे. टू डिस्टिंग्विश दीज 2 डिफरंट सिच्युएशन्स, जर तुम्हाला दोन्ही डिफरंट सिच्युएशन्स डिस्टिंग्विश करायचे असेल तर टू डिस्टिंग्विश these 2 different situations, seed physiologists have used 2 terms. यासाठी 2 टर्म त्यांनी वापरले. एक, क्वेश्चन्स. या वर्डला आपण कुठे ऐकलं होतं, बोला. क्वेश्चन्स, लवकर बोला. हा वर्ड तुम्ही कुठे ऐकला होता? अरे ऐकलंच नाही का पोरांनो तुम्ही? हा, माझा आवाज येत नाही तुम्हाला? मग क्वेश्चन्स फेज तुम्ही G0 मध्ये ऐकलेला बरोबर ना? सगळ्यांनीच ऐकलंय का नाही ऐकलं? हा, ठीक आहे. आणि G0 मध्ये आपण त्याला बघितलं होतं की इथं तो काम, इथं काय होतं, सेल
काही प्रमाणामध्ये वर्किंगच्या बाहेर चालला जातो. ठीक आहे. तर त्यांनी दोन कन्सेप्ट, दोन सिच्युएशन्स मध्ये, ह्या दोन्ही सिच्युएशन इंटरनल आणि एक्सटर्नल, या दोन्ही सिच्युएशन त्यांनी दोन टर्म मध्ये डिवाइड केलेत, आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलेत. एक आहे क्विसेन्स फेज आणि दुसरी आहे, आधी आपण क्विसेन्स फेज पाहून तर घेऊया. क्विसेन्स इज द कंडिशन ऑफ a seed when it is unable to germinate only because of favorable external conditions normally required for growth are not present. क्विसेन्स यांनी ही कंडिशन कशासाठी सांगितली की या केसमध्ये सीड जर्मिनेट होऊ शकत नाही, ओनली बिकॉज ऑफ फेवरेबल एक्सटर्नल कंडिशन नॉर्मली रिक्वायर्ड फॉर ग्रोथ आर नॉट प्रेझेंट. कधी जर्मिनेट होणार नाही तर फक्त जेव्हा फेवरेबल कंडिशन अवेलेबल असणार नाही तेव्हा तो जर्मिनेट होणार नाही, त्याला आपण म्हणतो क्विसेन्स फेज. ठीक आहे. दुसरी कंडिशन आहे डॉर्मन्सी. पहा, दुसरी कंडिशन त्यांनी इथं सांगितली. आपण डॉर्मन्सीला म्हणतो की इथं जर्मिनेट होऊ शकत नाही, पण आपण डायरेक्ट हा कन्सेप्ट बोलू शकत नाही. काय बोलू शकत नाही आपण की अनफेवरेबल कंडिशन मध्ये सीड हा डॉर्मंट असतो, फेवरेबल कंडिशन मध्ये सीड हा डॉर्मंट नसतो. मग जर तुम्हाला असं म्हणायचं असेल ना की अनफेवरेबल कंडिशन मध्ये सीड हा डॉर्मंट असतो, तर तुम्हाला काय म्हणावं लागेल? इट इज ए क्विसेन्स कंडिशन ऑफ दिस सीड. काय म्हणावं लागेल तुम्हाला? इट इज ए क्विसेन्स कंडिशन ऑफ सीड. पण डॉर्मन्सीसाठी तुम्हाला काय म्हणावं लागेल आता? इज द कंडिशन ऑफ ए सीड व्हेन इट फेल्स टू जर्मिनेट बिकॉज ऑफ इंटरनल कंडिशन इवन दो एक्सटर्नल कंडिशन आर फेवरेबल. म्हणजे बाहेरील कंडिशन फेवरेबल जरी असली तरी सुद्धा इंटरनल कंडिशनमुळे सीड हा जर्मिनेट होऊ शकत नाही. दॅट इज द डॉर्मन्सी. ठीक आहे. आता दोन्ही कंडिशन तुम्हाला डिफरन्शिएट झाले का? आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही कंडिशन आता डिफरन्शिएट झालेले असते. ठीक आहे. मग एक्झाम्पल दिले त्यांनी, टेम्परेचर, मॉइश्चर, ऍटमॉस्फेअर. बाहेरून कितीही बदल झाला किंवा कितीही चेंजेस झाले तर इंटरनल जोपर्यंत तो तयार होत नाही तोपर्यंत तो डॉर्मंटच राहणार आहे. ठीक आहे. इथं त्यांनी बाहेरचे सगळ्या कंडिशन्स तुम्हाला फिगरच्या फॉर्म मध्ये दिले. एकीकडे टेम्परेचर दिले, दुसरीकडे मॉइश्चर पण दिले, तिसरीकडे ऍटमॉस्फेअर पण दिले तुम्हाला. द डॉर्मन्सी ऑफ सीड मे बी कॉज्ड बाय हार्ड सीड कोट दॅट प्रिव्हेंट अपटेक ऑफ ऑक्सिजन और वॉटर. हार्ड सीड कोट डॉर्मन्सी का होते? कारण ते काय करतं? अपटेक ऑफ ऑक्सिजन आणि वॉटर प्रिव्हेंट करतं. ठीक आहे. एक्झाम्पल याच्यामध्ये दिले त्यांनी फॅबेसी. हे फॅबेसी मध्ये मोडणारे सीड्स येतात, मिक्स सीड्स आहेत जे फॅबेसी मध्ये येतात. हार्ड सीड कोट असतो. हार्ड सीड कोट असल्या कारणानं काय होतं की ऑक्सिजन आणि वॉटर आतमध्ये जात नाही. ठीक आहे. पहा, तुम्हाला दिसतोय तो हार्ड सीड कोट. चला पुढे. Such a type of dormancy caused by hard seed coat can be broken by scarification. आता इथून पुढे मेथड्स पाहिजेत आपल्याला की तुम्ही कसं ही डॉर्मन्सी ब्रेक करू शकता. मग हार्ड सीड कोट जर असेल तर तुम्ही कसं ब्रेक करू शकता? बाय स्केरिफिकेशन. स्केरिफिकेशन म्हणजे काय? वरतीला लेअर काढून टाकायचं म्हणजे थिन होईल, त्याला सिम्पली आपण स्केरिफिकेशन म्हणतो. तरी सुद्धा आपण सायंटिफिकली पाहूया काय आहे. ए मेथड बाय विच द हार्ड सीड कोट इज रप्चर्ड ऑर वीकन. काय केलं तुम्ही? हार्ड सीड कोट रप्चर केलं किंवा वीक करून टाकलं, ज्याला आपण म्हणतो स्केरिफिकेशन. त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता? त्या ठिकाणी कोट ब्रेक करू शकता आणि डॉर्मन्सी सुद्धा ब्रेक करू शकता. ठीक आहे. मेथड टू ब्रेक सीड डॉर्मन्सी, त्यामध्ये हा पहिला झाला. पण आपण तरी पुढे आणखीन काही मेथड्स पाहूया. एक आहे तुमचं स्केरिफिकेशन आणि दुसरं आहे तुमचं स्ट्रॅटिफिकेशन. स्केरिफिकेशन तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. काय बघितले स्केरिफिकेशन मध्ये? तर तुम्ही हार्ड सीड कोट जो आहे तो काय करता? ब्रेक करत आहात. ठीक आहे. नाही. मग काय करतोय एल्मामे? हार्ड सीड कोटला तुम्हाला काय करायचंय? बाय स्केरिफिकेशन थिन बनवायचं आहे. ठीक आहे. मग स्केरिफिकेशन मध्ये काय येईल? जर तुम्हाला हार्ड सीड कोटला थिन करायचं असेल त्याला घासून घ्या, बरोबर ना? वरून जर घासलं तर आपोआप खाली काय होईल? थिन होईल. मग घासण्यासाठी काहीतरी वापरावं लागेल ना तुम्हाला. सँड पेपर वापरा किंवा नाईफ वापरा. ठीक आहे. तुम्ही केमिकलचा उपयोग करू शकता. इथे दोन्ही मेथड दाखवलेत. पहा, इथे तुम्हाला हा सीड दाखवलाय, त्याचा हार्ड सीड कोट आहे. पण तुम्ही इथे पहा, हा पार्ट स्केरिफाय झालेला आहे. म्हणजे काय केलं इथं? इथं नाईफचा वापर करून
हा वरतीला लेअर रिमूव्ह करून टाकलेला आहे. काय केलेला? रिमूव्ह केला म्हणजे स्केरिफिकेशन. अच्छा, त्याच लेअरला इथे पहा, इथे हा तुमचा सँड पेपर आहे. ठीक आहे, त्याच्यावरती घासलं, इथं घासताय तिथं, आणि घासल्यानं सुद्धा काय होईल? तो लेअर थिन होईल. सॉफ्टनिंग ऑर मेकॅनिकली इंज्युरिंग सीड कोट. सिम्पली स्केरिफिकेशनची डेफिनेशन काय मग? सॉफ्टनिंग ऑर मेकॅनिकली इंज्युरिंग दी सीड कोट. ठीक आहे, आणि सॉफ्टनिंग तुम्ही कशाद्वारे करतायत? सँड पेपरनं घासून किंवा नाईफच्या सहाय्याने. दुसरं आहे स्ट्रॅटिफिकेशन. सेकंड वन इज स्ट्रॅटिफिकेशन. मग स्ट्रॅटिफिकेशन काय करायचे? स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे कोल्ड टेम्परेचर ट्रीटमेंट. काय? स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे कोल्ड टेम्परेचर ट्रीटमेंट टू दी सीड. तुम्ही सीडला कोल्ड टेम्परेचर ट्रीटमेंट द्या, स्ट्रॅटिफिकेशन होऊन जाईल. आणि तो जो सीडचा कोट आहे ना, तर तो कोट कॅपेबल होईल. कशासाठी? टू अब्झॉर्ब दी वॉटर अँड मिनरल्स. ठीक आहे, ध्यानात राहील ना. स्केरिफिकेशन मध्ये सॉफ्टनिंग करता आणि स्ट्रॅटिफिकेशन मध्ये काय करणार आहात? तुम्ही कोल्ड ट्रीटमेंट देणार आहात. सीड्स ऑफ सर्टन प्लांट लाईक टोमॅटो कंटेन केमिकल कंपाऊंड विच इनहिबिट देअर जर्मिनेशन. मग अशा प्रकारच्या प्लांट मध्ये सीड जो आहे तो केमिकल कंपाऊंड कन्सिस्ट करतो, जे काय करतंय? जर्मिनेशन इनहिबिट करतो आहे. मग यांच्यासाठी काय? यांच्यासाठी काय आहे? The practice of layering the seed during winter in layers of moist sand and pit it is called as the stratification or purchling. मग यांच्यासाठी ही स्ट्रॅटिफिकेशन प्रोसेस आहे. यांच्यासाठी काय? ही स्ट्रॅटिफिकेशन प्रोसेस आहे, जी ड्यू टू द केमिकल सबस्टन्सेस किंवा केमिकल्समुळे जेव्हा सीड हा डॉर्मंट होतो, तर तेव्हा काय केलं जातं? आपण स्ट्रॅटिफिकेशन करतो. म्हणजे आपल्याला करायचं काय आहे? तर आपल्याला या ठिकाणी त्याला काही काळासाठी चिलिंग ट्रीटमेंट द्यायची आहे, म्हणजे कोल्ड ट्रीटमेंट द्यायची आहे. ठीक आहे, इथे हे आहे दी प्रॅक्टिस ऑफ लेअरिंग दी सीड्स ड्युरिंग विंटर. विंटरमध्ये सीडला लेअर केलं जातं सॉइल मध्ये ऑफ मॉइस्ट सँड अँड पिट इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटिफिकेशन ऑर प्री चिलिंग. इथं जर्मिनेशन साठी त्यांना लेअरिंग म्हणजे समजते तुम्हाला? सॉइल आहे, सॉइलचे लेअर बनवले जातात, असे लेअर बनवले जातात सॉइलचे. मॉइस्ट सॉइल असते, याला मॉइस्ट केलेलं असतं, मॉइस्ट सॉइल लेअर, आणि याच्यामध्ये असे सीड ठेवलेले असतात. म्हणजे एक प्रकारे तुम्ही याला काय केलं? चिल केलं, म्हणजे कोल्ड ट्रीटमेंट दिली. तसंही तुम्ही कोल्ड ट्रीटमेंट कसं देऊ शकता? तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा, ही कोल्ड ट्रीटमेंट होईल आणि ही काय होईल? कोल्ड ट्रीटमेंट होईल. ठीक आहे, सी हियर, इथे दिसतंय तुम्हाला, पहा. तुम्ही या पद्धतीने पण करू शकता पिशवीत ठेवून. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? हो. Yes. एक तर डॉर्मन्सी काय ते, डॉर्मन्सी का होते ते, आणि तिसरं डॉर्मन्सी रिमूव्ह कशी करायची ते. असे 3 कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये ध्यानात ठेवायचे, आणि त्याच बेसिसवर तुम्हाला काय करायचं? इथं आन्सर सिलेक्ट करायचे आहेत. चला पहा आता मग एमसीक्यूज. The process in which seed coat is removed or injured mechanically is called Scarification. Verification. आता तुम्ही डायरेक्ट सरळ ऑप्शन सांगितलेला आहे स्केरिफिकेशन. ठीक आहे ना. आता इथं स्ट्रॅटिफिकेशन पण आहे आणि जर्मिनेशन पण आहे. मग काय घेणार? एकच घेणार स्केरिफिकेशन? Yes, sir. Yes, चला. sir. Second option. व्हेरी गुड. चला पुढे. Yes. Second question, which of the following is correct about seed dormancy? Which of the following is correct about seed dormancy? खालीलपैकी कोणतं seed dormancyच्या बाबतीत करेक्ट आहे, बरोबर आहे? पहिलं, आता याला तर आपण आधीच सिलेक्ट करू शकत नाही, म्हणून आपल्याला आता ऑप्शन पाहावे लागतील. एक, हार्ड सीड कोट रिझल्ट इन सीड डॉर्मन्सी. करेक्ट वाटतोय का स्टेटमेंट हा? हो सर. Yes, sir. Yes, sir. तुमच्या अनुसार Yes, sir. हा स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. Yes, sir. सेकंड स्टेटमेंट, इट इज इम्पॉसिबल टू रिमूव्ह सीड डॉर्मन्सी. काय वाटतं? Wrong. इनकरेक्ट. Wrong, sir. कारण आपण ऑलरेडी मेथड्स पाहिलेत ना, पॉसिबल आहे ते, म्हणजे हा रॉंग झालं. पुढे, सीड डॉर्मन्सी हेल्प्स द सीड टू सर्व्हाइव्ह इन अनफेवरेबल कंडिशन.
करेक्ट सीड डॉर्मन्सी Correct. सीडला करेक्ट Correct. अनफेवरेबल कंडिशन मध्ये Correct. सर्व्हाइव्ह होण्यासाठी मदत करतो. Correct आहे sir. तुमच्यानुसार Correct हे आहे, काय आहे? करेक्ट आहे. बर चला पुढे. बोथ 1 and 3. Option ऑप्शन 4 Option and third. ऑप्शन व्हेरी गुड. व्हेरी Four. गुड. म्हणजे तुम्हाला डॉर्मन्सी बऱ्यापैकी समजल्यासारखी वाटते. चला पुढे तर क्वेश्चन आपले नंबर काय झालं? व्हर्नलायझेशन 3 टाईप राहिलेली. व्हर्नलायझेशनचे 3 टाईप राहिलेत. हो, एनसीईआरटी sir. मध्ये तिन्ही टाईप दिले व्हर्नलायझेशनचे. हो सर. बरं, sir. ठीक ठीक आहे ठीक आहे. काय काय राहिले? फक्त 3 टाईप राहिले व्हर्नलायझेशनचे. हो सर, त्याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे, 3 टाईप राहिले. बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा बरोबर, तो व्हिडिओ इनकम्प्लीट होता का? ठीक आहे चला हे पूर्ण करून घेऊ, मग नंतर आपण ते पाहूया. वेळ आहे आपल्याकडे आज. हार्ड सीड कोट दॅट प्रिव्हेंट अपटेक ऑफ O2 or H2 कॅन बी सीन इन. हार्ड सीड कोट दॅट प्रिव्हेंट्स अपटेक ऑफ O2 or H2 कॅन बी सीन इन. कोणामध्ये? मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. फॅबेसी, सोलॅनेसी, लिलिएसी की माल्वेसी? फॅबेसी फॅबेसी. ऑप्शन आपण ध्यानात ठेवा इथून पुढे. आता स्टेटमेंट आल्या आल्या तुमच्या ध्यानात राहणं गरजेचं आहे. ठीक आहे चला पुढे. प्रेझेन्स ऑफ केमिकल्स इन सीड promotes dormancy in. प्रेझेन्स ऑफ केमिकल्स इन सीड promotes dormancy in. कोणामध्ये? हा चला बोला. टोमॅटो. टोमॅटो. आणखीन कोण बोलू शकतं? एक आहे एलियम, दुसरा आहे टोमॅटो, तिसरा आहे सोलॅनम आणि चौथा आहे पिझम. बाकीचे सगळे विसरले. आज स्टेटमेंट सांगितलं होतं तुम्हाला. व्हेरी गुड. चला पुढे. In which of the following plants seed will not germinate until they exposed to low temperature? खालीलपैकी कोणतं प्लांट असं आहे की ज्यामध्ये सीड जर्मिनेट होणार नाही जोपर्यंत तो लो टेम्परेचर मध्ये येत नाही. आणि लो टेम्परेचर मध्ये घेऊन सीड जर्मिनेशन करण्यासाठीचं मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलेलं होतं. टोमॅटो, पी, डॉलिकोज की पॉलिगोनम. आणि ज्यांच्यामध्ये स्ट्रॅटिफिकेशन केलं जातं म्हणजे कोल्ड ट्रीटमेंट दिली जाते ते असे आहेत की ज्यांच्यामध्ये केमिकल्स आहे जे त्यांना डॉर्मंट ठेवतात. बरोबर. मग तुम्ही त्या प्रकारच्या सीडला काय करा? कोल्ड ट्रीटमेंट द्या. ते काय होईल? म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन करा, ते जर्मिनेट व्हायला सुरुवात करेल. तुम्ही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता चला बोला. तुम्हाला क्लू पण दिलाय. टोमॅटो. एक जण म्हणते टोमॅटो, काही म्हणतात पी. टोमॅटो सर. टोमॅटो. आत्ताच क्वेश्चन झाला ना एक. हा आत्ताच एक क्वेश्चन झाला ना. इट इज ए पॉलिगोनम. ठीक आहे. टोमॅटो मध्ये आपण कसं स्ट्रॅटिफिकेशन पाहिलंय तर टोमॅटो मध्ये आपण जो स्ट्रॅटिफिकेशन बघितलेला आहे तो लेअरिंगचं स्ट्रॅटिफिकेशन बघितलंय. डायरेक्ट कोल्ड ट्रीटमेंटचं जर असेल तर तो कोणामध्ये आहे? पॉलिगोनम मध्ये आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी सीड डॉर्मन्सी. ठीक आहे. इथं आपलं चॅप्टर तर पूर्ण झालेलं आहे पण तरी सुद्धा व्हर्नलायझेशनचं पार्ट काही प्रमाणामध्ये बाकी होतं. आपण तिथे जाऊया. फोटोट्रॉपिझम पूर्ण पाहिलेलं आहे आपण. फोटोट्रॉपिझम पूर्णपणे बघितलेला आहे आपण. व्हर्नलायझेशन काय मला सांगू शकता का आधी? प्लांटचे टेम्परेचरवर डिपेंड. टेम्परेचरवर डिपेंड म्हणजे काय?
Exposure to low temperature. For the purpose of induction or the to promote the फ्लावरिंग प्रमोट करण्यासाठी करायचं काय आहे, प्लांटला काही काळ लो टेम्परेचर मध्ये ठेवायचं आहे. काय करायचं तुम्हाला, प्लांटला काही काळ लो टेम्परेचर मध्ये ठेवायचं, त्याला आपण म्हणतो व्हर्नलायझेशन. ठीक आहे. The method of inducing early flowering in plant by pre-treatment of seeds or young shoot at low temperature is called as the vernalization. ठीक आहे. आधी काय करा, लो टेम्परेचरची ट्रीटमेंट द्या, म्हणजे काय होईल, अर्ली फ्लावरिंग म्हणजे लवकर फ्लावरिंग इंड्यूस होईल. आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत प्लांट मॅच्युअर होत नाही तोपर्यंत फ्लावरिंग होत नाही, पण तुम्हाला लवकर जर फ्लावरिंग इंड्यूस करायची असेल तर काय करायचं, त्याला कोल्ड ट्रीटमेंट द्यायची सुरुवातीला, त्याला आपण म्हणतो व्हर्नलायझेशन. ठीक आहे. तर लो टेम्परेचर किती असावं, तर 0 to 5 डिग्री सेल्सिअस. यावरती प्रश्न विचारलेला आहे नीट मध्ये. लो टेम्परेचर किती असावं, 0 to 5 डिग्री सेल्सिअस इतकं असावं. ठीक आहे. Important food plants, wheat, barley and rye have two kind of varieties, winter and spring varieties. हे जे प्लांट आहेत ना, फूड प्लांट, व्हीट, बार्ली, रे, have two kind of varieties. त्यांचे दोन प्रकारचे व्हरायटीज आहेत. त्यांचे काही व्हरायटीज विंटर सीझन मध्ये काय होतात, ग्रो होतात, आणि काही व्हरायटीज स्प्रिंग सीझन मध्ये ग्रो होतात. आता जे विंटर सीझन मध्ये ग्रो होतात ना, त्यांना तर सुरुवातीलाच डायरेक्ट काय होते, कोल्ड ट्रीटमेंट भेटून जाते नॅचरली, पण स्प्रिंग मध्ये जे असतात त्यांना नॅचरली कोल्ड ट्रीटमेंट भेटत नाही. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, द स्प्रिंग व्हरायटी इज नॉर्मली प्लांटेड इन द स्प्रिंग अँड कम टू फ्लावर अँड प्रोड्यूस ग्रेन बिफोर द एंड ऑफ द ग्रोइंग सीझन. ठीक आहे. मग या स्प्रिंग व्हरायटीसाठी आपण काय करणार, या स्प्रिंग व्हरायटीसाठी आपण त्या प्रकारची ट्रीटमेंट देणार. पण इथं दुसरं पण दिलं त्यांनी, विंटर व्हरायटी. However, if planted in spring would normally fail to flower or produce mature grain within a span of a flowering season. आता पहा, स्प्रिंग व्हरायटी काय आहे, अशी व्हरायटी आहे जी नॉर्मली प्लांटेड इन ए स्प्रिंग, त्याला स्प्रिंग मध्ये प्लांट केलं, अँड कम टू दी फ्लावर अँड प्रोड्यूस ग्रेन बिफोर दी एंड ऑफ द ग्रोइंग सीझन. ठीक आहे. हे सीझन एंड होईपर्यंत हे काय होतं, फ्लावरिंग पण करतं आणि ग्रेनही प्रोड्यूस करतं. पण विंटर व्हरायटी जे आहे, इफ प्लांटेड इन स्प्रिंग, जर त्याला तुम्ही स्प्रिंग मध्ये प्लांट केलं त्या व्हरायटीला, तर वुड नॉर्मली फेल टू फ्लावर. ते काय होतील, त्या स्पेसिफिक सीझन मध्ये तो फ्लावरिंग करणार नाही, नॉर्मली फेल टू फ्लावर और प्रोड्यूस मॅच्युअर ग्रेन विदिन ए स्पॅन ऑफ ए फ्लावरिंग सीझन. त्या सीझन मध्ये ते फ्लावरिंग करणार नाही. याचं कारण काय, की ते विंटरचे प्लांट आहेत ना. ते कोणते प्लांट आहेत, ते विंटरचे प्लांट आहेत. अजिंक्य थोरात कशाला वरती लाईन मारतो, हा वरून या पद्धतीचे लाइनिंग मारणे काय होतं, डिस्टर्ब होऊन जातो सगळं. सर ज्यांनी राईड केलं त्याच्याकडूनच इरेज होत ते. अजिंक्य थोरात, चल कर इरेज. मग काय करतो आता, आता त्याला एवढं उमजणार नाही कसं करायचं इरेज. चला जाऊ द्या, घ्या मॅनेज करून त्याला. द स्प्रिंग व्हरायटी इज नॉर्मली प्लांटेड इन द स्प्रिंग अँड कम टू फ्लावर. हे मी तुम्हाला सांगितलं. मग विंटर व्हरायटीला तुम्ही काय केलं, विंटर व्हरायटीला स्प्रिंग मध्ये टाकलं तर ते ग्रेन प्रोड्यूस करणार नाही, इव्हन फ्लावरिंग सुद्धा त्या सीझन मध्ये प्रोड्यूस करणार नाही. कारण काय गरजेचं आहे, त्यांना स्पेसिफिक पिरियड साठी तो सीझन देणं गरजेचं आहे, किंवा त्या प्रकारचं एन्व्हायरमेंट त्याला देणं गरजेचं आहे. मग अशा व्हरायटीला काय करायचं, हेज दे आर प्लांटेड इन ऑटम, म्हणून त्यांना काय केलं जातं, थोडस लवकर, म्हणजे स्प्रिंग सुरू होण्यापूर्वी त्यांना काय केलं जातं, ऑटम मध्ये प्लांट केलं जातं. दे जर्मिनेट अँड ओव्हर विंटर कम आउट, जोपर्यंत विंटर येत नाही, ऍज अ स्मॉल सीडलिंग रिझ्यूम ग्रोथ इन द स्प्रिंग. तो काय करतो, स्प्रिंग मध्ये ग्रोथ रिझ्यूम करून ठेवतो. अँड आर हार्वेस्टेड युजली अराउंड मिड समर, आणि त्यांना काय केलं जातं, मिड समर मध्ये हार्वेस्ट केलं जातं. ठीक आहे. आता मिड समर सीझन त्यांनी या पद्धतीने दाखवलेला आहे. एक आणखीन एक एक्झाम्पल आहे व्हर्नलायझेशनचं, इज सीन इन दी बायनियल प्लांट्स. कोणामध्ये, बायनियल प्लांट्स मध्ये.
बायनियल आर मोनोकार्पिक. मोनोकार्पिक म्हणजे वर्षातून एकदाच फ्रूट प्रोड्यूस करतात. हा, मोनोकार्पिक म्हणजे काय, वर्षातून एकदाच फ्रूट प्रोड्यूस करतात. त्याला असं म्हणूया की सीझन मध्ये एकदाच फ्रूट प्रोड्यूस करतात. आणि फ्रूट प्रोड्यूस केलं म्हणजे काय होईल, दॅट नॉर्मली फ्लावर अँड डाय. एकदा प्रोड्यूस करतील आणि काय होतील, प्लांट दॅट नॉर्मली फ्लावर अँड डाय इन दी सेकंड सीझन. दुसऱ्या सीझन मध्ये काय होतील, ते डाय होऊन जातील. ठीक आहे, अशाला आपण बायनियल म्हणतो. बायनियल आर मोनोकार्पिक प्लांट दॅट नॉर्मली फ्लावर अँड डाय इन दी सेकंड सीझन. हे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. ठीक आहे, शुगर बीट, कॅबेज, कॅरट आर सम ऑफ द कॉमन बायनियल्स. तुम्हाला बायनियल्स जर एक्झाम्पल विचारले ना, ते एक्झाम्पल तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे, एक सेकंद मुलांना. ठीक आहे, तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत बायनियलचे. शुगर बीट, कॅबेज, कॅरट आणि हे सगळे काय आहेत, बायनियलचे एक्झाम्पल्स आहेत. Subjecting the growing of a biennial plant to a cold treatment stimulate a subsequent phototropic periodic photoperiodic flowering response. मग अशा प्लांटला subjecting the growing of a biennial plant to a cold treatment, अशा प्लांटला आपण काय करू, कोल्ड ट्रीटमेंट दिली, स्टिम्युलेट ए सबसिक्वेंट फोटोपिरियडिक फ्लॉवरिंग रिस्पॉन्स. ते काय करतं, त्या स्पेसिफिक फोटो पिरियड मध्ये फ्लॉवरिंग रिस्पॉन्स देतो. ठीक आहे, तो काय करेल, फ्लॉवरिंग साठी रिस्पॉन्स देईल किंवा स्टिम्युलेट करेल. 5 मिनिट. हे तीनही एक्झाम्पल तुमच्या समोर दिसतात, शुगर बीट, त्यानंतर कॅबेज आणि कॅरट. ठीक आहे, व्हर्नलायझेशन मध्ये प्रकार व्हर्नलायझेशनचे नाहीये, तर ते प्रकार कोणाचे आहेत, फोटो पॅराडिझमचे प्रकार आहेत. बरोबर ना येलमामी? हा सर व्हर्नलायझेशन पॉइंट मध्ये दिलेलं नाही सर्व. हे सगळं व्हर्नलायझेशनचे प्लांट मध्ये, आणि बाकीचे प्रकार त्या ठिकाणी नाहीये. मग आता इथपर्यंत तुम्हाला समजलं का? हेच ना सर, स्प्रिंग व्हरायटी, विंटर व्हरायटीज आणि बायनियल प्लांट्स. तसं स्पेसिफिक व्हर्नलायझेशनचे प्रकार नाहीये इथं. त्याचे जे दिलेले प्लांट्स आहेत ना, त्या प्लांटचे प्रकार आहेत. हो सर, हे त्या प्लांटचे प्रकार आहेत. ठीक आहे, चला एमसीक्यूज. आता एमसीक्यूज दोन्ही पण येतील मग, व्हर्नलायझेशन ॲज वेल ॲज फोटोपॅराडिझमचे. मोस्ट अप्रोप्रिएट टेम्परेचर फॉर व्हर्नलायझेशन रेंजेस बिटवीन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, लवकर आन्सर द्या, वेळ 0 पण to 5. 0 to 5 degree. 0 to 5 degree. पण इथं ऑप्शन मध्ये तर आहे. ठीक आहे, Option. 0 to 4th 5. option. त्यानंतर पुढे, इन व्हर्नलायझेशन द कोल्ड स्टिम्युलस इज परसिव्ड बाय. कसं, ऍक्झिलरी बर्ड, फ्लोरल बर्ड, लीव्स की अपायकल बर्ड? कोणतं बर्ड? कोल्ड स्टिम्युलस इज परसिव्ड बाय, कोण घेईल? ऍक्झिलरी बर्ड घेईल, फ्लोरल बर्ड घेईल, लीव्स घेतील की अपायकल बर्ड घेईल? अरे व्हर्नलायझेशन स्पेसिफिकली कशासाठी आहे? Auxiliary word. Auxiliary. व्हर्नलायझेशन स्पेसिफिकली फ्लॉवरिंग साठी आहे ना. व्हर्नलायझेशन जर स्पेसिफिकली फ्लॉवरिंग साठी असेल तर ऍक्झिलरी बर्ड कसं काय येईल? कारण ऍक्झिलरी बर्ड जे आहे ते ब्रांचेस फॉर्म करतील तुमचे, किंवा लिव्स फॉर्म करतील. Leaves. पण अपायकल बर्ड जे आहेत हे ब्रांचेस, लिव्स किंवा फ्लावरही फॉर्म करतात. आणि तसंही अप्पर पोझिशन जर वाढली किंवा तो स्टिम्युलेट झाला तरच मग काय होईल, फ्लावरिंग साठी लागणारं मटेरियल त्या फ्लोरल बर्ड कडे पाठवलं जाईल. समजतंय? त्या फ्लोरल बर्ड कडे, म्हणजे अपायकल बर्डला व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट तुम्ही दिली तर काय होईल, फ्लोरल बर्ड कडे मटेरियल पाठवलं जाईल फॉर द पर्पज ऑफ इट्स फ्लावरिंग. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युअर चॅप्टर. या ठिकाणी तुमचा चॅप्टर हा पूर्ण झालेला आहे. ठीक आहे, आता मला तुम्हाला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत.